हरिओम. सर्व आरोग्य साधकांना मी प्राध्यापक मनोज यांचा मनापासून नमस्कार. सर्व साधकांचं आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या सत्राचं आयोजन केलं आहे. सत्राचं नाव आहे भावनिक संतुलन, इमोशनल मॅनेजमेंट किंवा इमोशनल बॅलन्स असंही आपण म्हणूयात. तर या सत्राची निवड करण्यामागची आवश्यकता सध्या बदललेल्या कामाच्या स्वरूपानुसार, जीवनशैलीनुसार हे मानसिक आणि भावनिक ताणामध्ये प्रचंड वाढ होत आहे. आजकाल मार्केटमध्ये जर आपण वजन वाढलं तर वजन कमी कसं करायचं याचे हजारो कोर्सेस सापडतील. थायरॉइडचा कोर्स असेल तर भरपूर थायरॉइड संदर्भाचे कोर्सेस तुम्हाला सापडतील. डायबिटीज बरा कसा करायचा भरपूर तुम्हाला गोष्टी सापडतील. पण एखादा मानसिक आजार, मानसिक विकार हा बरा कसा करायचा, ओळखायचा कसा, याच्याबद्दल खूप कमी प्रमाणात माहिती उपलब्ध आहे किंवा कमी प्रमाणात अवेअरनेस आहे. उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी आपण योग्य आहार घेतो, योग्य व्यायाम करतो, आपली जीवनशैली करेक्ट करतो. पण आपलं मन शांत, प्रसन्न, सतर्क, आनंदी ठेवावं कसं याचं ट्रेनिंग दुर्दैवाने आपल्याला लहानपणापासून दिलं जात नाही. ओके, शाळेमध्ये दिलं जात नाही किंवा कुटुंबामधून दिलं जात नाही. खूप कमी कुटुंबामध्ये ते ट्रेनिंग दिलं जातं की शरीरा इतकंच मन सुद्धा खूप महत्वाचं आहे. योगशास्त्रामध्ये सगळ्या योगाबद्दल सांगितलं झालं. योगाच्या डेफिनेशन भगवद्गीतेमध्ये, ऋग्वेदामध्ये, योग वशिष्ठ ग्रंथामध्ये, हठयोग प्रदीपिकामध्ये सगळ्या योगाच्या व्याख्या ह्या मनाच्या व्याख्या आहेत. ओके. जसं की पातंजली योगदर्शन मध्ये म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधः. योग वशिष्ठ मध्ये म्हणतात ओके, योग मन प्रशमन उपाय हा. ओके, मनाला शांत करणं यालाच योग असं म्हटलं जातं. भगवद्गीतेमध्ये योग कर्मसु कौशलम. ओके, कर्मामध्ये कुशलता मिळवणं. ओके, म्हणजे मानसिक स्थिरता मिळवूनच कर्मामध्ये कुशलता येते, त्यालाच योग असं म्हटलं जातं. मग एवढा हा मनाचा सूक्ष्म पण तेवढाच महत्वाचा घटक या सत्रामध्ये आहे. मग या दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडं पाहणंच विसरलोय. खास करून महिला वर्ग कुटुंबाचे मुलांचे डबे करा, ओके, सगळं घर आवरा, सगळं बॅलन्स करा, पुरुषांमध्ये ऑफिस सांभाळा, मुलांच्या फिया सांभाळा, या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला वेळ देता येत नाही. आणि त्यामुळं आजकालचे जे सगळे काही मॉडर्न डिसिजेस, आजार जे आहेत, थायरॉइड, ब्लड प्रेशर, बीपी, अँझायटी, डायबिटीज, पीसीओडी, हे सगळे भावनिक असंतुलनाचे लक्षण आहेत. कारण पहिली पायरी तुमची इथून चालू होती आजाराचा. मग आजाराचा उगम हा पहिल्यांदी मनामध्ये होतो, भावनांमध्ये होतो. मग या भावना आहेत तरी काय, भावना समजून कशा घ्यायच्यात, यावरती या सत्राचं प्रयोजन केलेलं आहे. तशी या आजच्या सत्राची भूमिका आहे. तर आजच्या सत्रासाठी आपल्याला व्याख्याते म्हणून जे लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर भक्ती वारे मॅडम. खूप वर्षापासूनचे माझ्या त्या फ्रेंड्स आहेत, तसंच माझ्या आध्यात्मिक मार्गदर्शिका आहेत, सायकोलॉजिकल काउन्सिलर आहेत, सो मेनी थिंग्स आहेत. आणि त्यांचे आपण वेळोवेळी सत्र अरेंज करत असतो. जे जुने साधक आहेत त्यांनी यापूर्वी त्यांचे सत्र ऐकलेली असतील. इमोशनल मॅनेजमेंट, इमोशनल बॅलन्स, ओके, मनाला समजून घेताना वेगवेगळ्या विषयांवरती ते सत्र घेत असतात. आणि तेच सत्र, एक सत्र आपण आज निवडलं आहे, त्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर भक्तिवारे मॅडम या होमिओपॅथ आहेत. त्यामध्ये त्यांनी MD केलेली आहे. त्या स्वतः इमोशनल काउन्सिलर आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ओके ते व्याख्यान घेतात. त्यांचं पुण्यामध्ये स्वतःचं इमोशनल हेल्थ क्लिनिक ओके तथाता या नावाने ते सुरू आहे. ते स्वतः त्याच्या डायरेक्टर आहेत. तर या गुणवान, गुणसंपन्न, ज्ञानसंपन्न मॅडमला मी आजच्या सत्रासाठी आमंत्रित करतो आणि त्यांनी आजच्या विषयाला भावनिक संतुलनला सुरुवात करावी अशी मी त्यांना मनापासून विनंती करतो. येस, हरिओम मॅडम. हरी ओम सर, थँक्यू सो मच. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? येस, येत क्लिअर. असेल तर येस, ओके. सो आजच्या विषयाची सुरुवात आपण एका वेगळ्या पद्धतीने करूयात बरं का. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी चॅट बॉक्सचा आज पुरेपूर वापर करायचा आहे आणि आपल्याला प्रश्न उत्तर घ्यायची आहेत. एक प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपला नेक्स्ट सेशनचा टॉपिक असणार आहे. ओके. सो कन्सिडर दॅट की तुमच्याकडे ना असा अमृत कुंभ आहे. ओके, सगळ्यांकडे अमृत कुंभ आहे. आणि त्या अमृत कुंभामध्ये अमृत आहे. हा, तो तुम्ही हातात घेतलाय. ओके. आणि त्या कुंभाला आता एक छिद्र पडलं. काय होईल? थोडस अमृत
खाली सांडतंय पण लगेच लक्षात येत नाही बरं का. आता दुसरं छिद्र पडलं, तिसरं छिद्र पडलं, चौथं पडलं, मग काय होईल? हळूहळू ते अमृत कुंभ घरी आपण नेस तोपर्यंत लक्षात येईल घरी आल्यावर की अरे बापरे, याच्यात तर अमृत होतं, ते कुठे गेलं? सो नाव कन्सिडर दॅट की तुम्ही स्वतः तो अमृत कुंभ आहात. ओके. आणि तो अमृत कुंभ आपल्याला निसर्गाने आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपल्या आईबाबांच्या हाती छान दिला होता. हा. आता जेव्हा लोकांना असं बर्थडे सेलिब्रेट करताना वाटतं अरे बापरे इतके वर्ष झाले, हे करायचं राहिलंय, ते करायचं राहिलं, राईट? ओके, दॅट इज नथिंग बट आपण छिद्र कॅल्क्युलेट करतोय की अच्छा, कुणाचे 50 छिद्र पडलेत, कुणाला 60 पडलेत, कुणाला 30 पडलेत, राईट? सो नाव इन चॅट बॉक्स आय वॉन्ट यू टू राईट की आपल्याला आपल्या अमृत कुंभामध्ये साधारण जर आठवलं तर छिद्र आहेत का नाही, आणि असतील ओके तर अराउंड किती असावेत, म्हणजे जस्ट आयडिया बरं का. फॉर एक्झाम्पल मी भरभरून जगली आहे का? ओके, जगली आहे. नसेल जगले तर बाबा येस आय हॅव. मला माझ्या अमृत कुंभाला प्रॉब्लेम नाहीये, माझ्या अमृत कुंभावर जे छिद्र पडले त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. आणि दॅट टॉपिक इज रिलेटेड टू भावनिक समायोजन, म्हणजे काय? इमोशनल मॅनेजमेंट. आता मला गंमत वाटते, बऱ्याच लोकांना सर एक्सलेंट आहेत कारण त्यांनी असा म्हणजे लाईक हिट टू बुलजाय असं केलेलं आहे, कारण आपल्या आजपर्यंतच्या शिक्षणामध्ये मनाला काय करायचं हे सांगितलेलंच नाहीये बरं का. आपण इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी म्हणजे आयक्यू वाढवलाय, फक्त आयक्यू. किती मार्क आहे, कसे, याची ट्युशन लाव, त्याची ट्युशन लाव, मुलांनाही तेच करतो. पण जेव्हा आपल्याला नोकरी मिळते, हम्म, किंवा आपण जेव्हा सेटल होतो, आई वडील आपल्याला सांगतात की नाही दरवेळेस की अभ्यास कर बर का, मोठं झाल्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आणि लक्षात येतं की मोठं झाल्यावरच प्रॉब्लेम सुरू होत आहेत. याचं कारण काय आहे? तर बेसिकली वी आर नॉट ट्रेन्ड की हाऊ टू मॅनेज आवर थॉट्स, बरं का. कारण असा समज आहे की जन्मजात आपण जसे जन्माला आलोय तसे विचार आणि मन घडत जातं. पण असं कसं घडेल, राईट? सो आपल्याला ते आज शिकायचंय, आता त्याची सुरुवात करायची. त्यामुळे तुम्हा सगळ्या मंडळींचं कौतुक आहे खूप, कारण रविवार असून सुद्धा तुम्ही अशा गोष्टीला येत आहात. ओके, प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. अच्छा, सरांनी लिहिलाय मेसेज. सो नाव आय वॉन्ट यू टू स्टार्ट विथ द चॅट बॉक्स. युअर क्वेश्चन इज की तुम्ही अमृत कुंभ आहात आणि तुम्हाला छिद्र आहेत की नाही, येस और नो, दॅट्स इट. वाय इज येस अँड एन इज फॉर नो. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. अच्छा, अजून डीप डाऊन मी विचारते की किती आहेत, म्हणजे किती वाटतात तुम्हाला? इज इट मॅनेजेबल? एक दोन आहे का ढिगाणे आहेत? सो वी आर ओके, खूप आहेत. नाईस नाईस, आय एम सो हॅपी. सी, पहिला तर प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे नेहमी काय असतं माहितीये तुम्हाला? की मला प्रॉब्लेम माहिती पाहिजे. ओके, म्हणजे मला कुठे जायचंय. ऑलवेज रिमेंबर, इफ वाय इज क्लिअर हाऊ ऑटोमॅटिकली हॅपन्स. हा. ओके, जेव्हा तुम्हाला वाय माहिती असतो की मला मनोज सरांच्या क्लासला काय यायचंय, तर मग मी सकाळी पण उठेल, मग मी त्यांचे सेशन. सो हाऊ वी विल मॅनेज. पण जेव्हा वाय क्लिअर नसतो ना तेव्हा त्या गडबडी होतात. ओके. सो जनरली प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्या मनाचं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे योगामध्ये पण मनाचं खूप जास्त महत्व आहे. रादर मनापासून आपण म्हणतो ना की अरे व्हिज्युअलाइज करा, आणि मग ती गोष्ट मिळते. म्हणजे समथिंग इज देअर इनसाइड अस जे खूप पॉवरफुल आहे, पण ज्याचा आपण पार युटिलाइज नाही केले. आणि बिचाऱ्या म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय होतं? हा, त्या बिचाऱ्या माकडाला मग वाटेल तेवढं ज्ञान आहे, जेवढं त्याचा विवेक चालतोय किंवा अविवेक चालतोय तेवढं ते वापरत जाणं. असं सेम हॅपन्स आपण स्वतःला ट्रेन नाही केलं तर. कमिंग बॅक टू आर टुडेज टॉपिक. सो नो युअर वेलनेस इज माय फेवरेट ऍक्टिव्हिटी, जी मी दर आठवड्याला स्वतः करते. व्हॉट इज इट? हे जे चक्र दिसतंय, सगळ्यांना दिसतंय चक्र. हा, प्लीज यूज इमोजीज वेन एव्हर पॉसिबल, राईट? तर या चक्रामध्ये ना, हे चक्र आपल्या स्वतःच्या आयुष्याचं आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलंय की सोशल. आपण काही फक्त अभ्यास अभ्यास नाहीये किंवा काम काम घर घर नाहीये, तर आपण सगळ्याचे भाग आहोत. म्हणजे काय? तर आपलं ऑक्युपेशनल आहे, करिअर आहे, एन्व्हायरमेंट आहे, इंटेलेक्च्युअल आहे, स्पिरिच्युअल आहे, इमोशनल आहे, फिजिकल आहे, फायनान्शियल आहे आणि सोशल आहे, राईट? सो हे तुमचं हेल्थ व्हील आहे. हा, आता तुम्हाला काय करायचंय? प्रत्येक भागाला 10 पैकी मार्क द्यायचे स्वतःला, बरं का, प्रामाणिकपणे. हा, आणि ते 10 पैकी मार्क म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल
3 मार्क देताय, 5 मार्क देताय, 10 पैकी 10 म्हणजे टॉपर, राईट? सो तुम्हाला फक्त प्रत्येक भागाला मी किती मार्क देईल, म्हणजे भक्ती सोशल मी किती स्वतःला मार्क देईल, सो 10 पैकी बाबा 8 दिले. ऑक्युपेशनलला किती, एन्व्हायरमेंटलला किती, असे हेल्थला मार्क देतोय आपण, राईट? सो आर यू रेडी? लेट्स गेट स्टार्टेड. यूज चॅट बॉक्स अँड स्टार्ट राईट. आधी तुमच्या वहीत नोंदवा आणि मग नंतर जे सगळ्यात कमी मार्क ज्याला दिलेत ना ते चॅट बॉक्स मध्ये. रेडी? आता तुम्हाला तुमचं व्हील समोर आहे. त्या व्हील मध्ये ज्याला सगळ्यात कमी मार्क्स आहेत, ओके, ते तुम्हाला इथे नमूद करायचे आहेत की डॉक्टर मला या विषयावर कमी मार्क्स आहेत. ओके, म्हणजे आपण आज काय करतोय, पण आज आपण रियालिटी चेक देतोय. ओके, शांतपणे बसून ज्या विषयाचा अभ्यास आपल्याला आधी करायचा आहे त्याच्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे, हा ना? त्यामुळे थिंक अबाउट की मला कुठल्या सेक्टरमध्ये सगळ्यात कमी मार्क आहे जिथे मला काम करायचं. इथे आता महत्वाचा प्रश्न बऱ्याच जणांना पडणार आहे तो म्हणजे इमोशनलला कसे मार्क द्यायचे, म्हणजे असे मार्क द्यायचे का की मला ना समोरच्याच्या डोळ्यात पाणी असेल तर मी माझ्या डोळ्यात पण पाणी येतं. ओके, पण माझा प्रश्न असा आहे की तुमच्या डोळ्यात पाणी येऊन त्याला काही मदत होते का? नाही. म्हणजे तू पण रड, मी पण रडते, हं, हे म्हणजे इमोशनल आहे का? तर नाही. तर इमोशनल म्हणजे काय, तर आपल्या भावनांचा वापर आपल्याला सकारात्मकपणे आपल्या प्रगतीसाठी करता येणं. ओके. आयक्यू म्हणजे काय, तुम्ही कशावरनं ठरवता आयक्यू? की बाबा किती मार्क्स पडले बरं का गणितात, भाषेमध्ये, म्हणजे काय, मार्कांवरनं तुम्ही आयक्यू किती लक्षात राहतंय, किती आकलन होतंय, म्हणजे आयक्यू. मग इक्यू काय असेल? सो इमोशनल कोशंट म्हणजे काय, तर आपल्याला इमोशन्स किती ताकदीने आपल्या सकारात्मक प्रगतीसाठी वापरता येतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर का मला समाजाप्रती हळहळ व्यक्त होती आणि मी समाजासाठी काहीतरी मोठं कार्य केलंय, सो त्या इमोशन्सचा मी पॉझिटिव्ह वापर केला. हा, सो आता आपल्या सगळ्यांना हे लक्षात ठेवायचं की इमोशनल मार्क देताना सकारात्मकपणे तुम्ही किती इमोशन्स वापरू शकता याला मार्क द्यायचे. असं नाही की बाबा एखादी वाईट बातमी ऐकली आणि मी आज माझ्या ऑफिसला नाही गेले, माझं घरात लक्ष नव्हतं, मला कुठेच लक्ष नव्हतं, तर दॅट इज लाईक इमोशनल, तुम्हाला कमी मार्क द्यायचे स्वतःला. आर यू रेडी? चल, सो फटाफट चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत. हा, सो सगळ्यांचे जेव्हा मी वाचतीये ना तर इमोशनलला खूप कमी मार्क्स आहेत, फिजिकलला खूप कमी मार्क्स आहेत. ओके, याचा अर्थ काय आहे, तर तुमच्याकडे एक मर्सिडीज बेन्झ भगवंताने ऑलरेडी दिलेली आणि ते पण टॉप क्लास मॉडेल, म्हणजे वी हॅव आर टॉप क्लास मॉडेल. पण ना ते आपण काय करतोय, ते आपण गॅरेजमध्ये असंच पडू नये. ओके, एक दिवस सडनली आपल्याला रिअलाइज होतं की मला इमर्जन्सी आहे आणि आय नीड टू ड्राईव्ह माय कार, माझी कार माझ्याकडे आहे, पण चालवलीच नाहीये कधी, तिचं सर्व्हिसिंगच झालं नाहीये, मग ती कशी सुरू होईल, राईट? सो नाव आर फर्स्ट अजेंडा इज तुमच्या सगळ्यांचे जे मार्क आहेत ना ते लिहून ठेवायचे आणि हे वर्ष, इंग्रजी नवीन वर्ष जे येईल तोपर्यंत मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला हवाय. ओके, म्हणजे आता आपण आपल्या सगळ्या हेल्थला दिशा देतोय. मग दिशा देण्याच्या मधला एक महत्वाचं काम असं असतं ते म्हणजे संकल्प. ओके, म्हणजे काय, तर आपण जेव्हा गणपती बसवणार आहोत ना आता एक 59-58 दिवसांनी, आणि काय करणार आहोत माहितीये का, आपण सगळ्यांच्याकडे पार्थिव असणार आहे, पण जेव्हा प्राणप्रतिष्ठा होते तेव्हा त्या गणपतीमध्ये दैवत्व येतं. तसं आपल्याला आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, आपल्या मेंदूमध्ये आपला संकल्प द्यावा लागेल की ये किसके लिए करना है. ओके, सो तुम्हाला अजून एक मी सुचवेन की जर प्रश्न असतील बोलता बोलता तर टाईप करा मेसेजमध्ये आणि मनोज सर विल हेल्प मी टू अंडरस्टँड दॅट. आणि जेव्हा जेव्हा असं वाटेल की नाही इथे क्लॅरिटी पाहिजे तेव्हा तेव्हा लेट्स गो आहे. हा, सो जनरली सगळ्यांनी इमोशन्सला जरा इमोशनलला कमी मार्क्स दिलेले आहेत. आणि आता मला एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला ताण म्हणजे काय वाटतो, म्हणजे इमोशन मला कमी का मार्क आहेत?
समजत नाहीये म्हणून आहे की का बरं, का मार्क कमी पडले? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? अशा कुठल्या शंका आहेत ज्या की मनाच्या रिलेटेड आहेत? ओव्हर थिंक, व्हेरी नाईस. हा, काही लोकांनी ओव्हर थिंक लिहिलंय, काही लोकांनी टू मॅनेज लिहिलंय. व्हॉट इज नाव, लेट्स बी व्हेरी स्पेसिफिक. गिव्हिंग लेस इम्पॉर्टन्स टू सेल्फ, मनासारखं झालं नाही की ताण येतो. वा वा वा, सुंदर. हा, स्ट्रेस आहे, व्हेरी गुड. I get very fast emotional and take more time to come out of. Very nice. See, again, proud of you guys. It's like awareness is the first step. ना, आपल्याला अवेअरनेस यायला पाहिजे. खूप छान. नाव आता दुसरी गंमत आपण करूयात. नाव विल बी मोर स्पेसिफिक टू दिस क्वेश्चन, बरं का? हा, इमोशन्स म्हणजे तुम्हाला साधारण किती असं वाटतं की किती भावनिक पसारा असतो आपल्याकडे, किती गोष्टी आहेत? मन म्हणजे असं समुद्रासारखं आहे का? खूप भावना असतात का? किती भावना असतील ज्यांना फक्त मॅनेज करायचंय? किती भावना असतील अंदाजे? साधारण अनलिमिटेड, इनफायनाईट. ओके, हिअर इज द गुड न्यूज. गुड न्यूज काय माहिती, आपल्याला फक्त 6 भावना असतात. हम्म? आणि त्या 6 भावनांवर आपण इतका ऍक्च्युली सगळीकडे बाजार उठवतो. याचा अर्थ म्हणजे काय? तर आपल्याला असं वाटतं की बऱ्याच वेळा खूप साऱ्या भावना आहेत भक्ती, हाऊ आय शुड मॅनेज. बट नाही, लेट मेक इट व्हेरी इझी. देर आर ओनली बेसिक 6 इमोशन्स. मग त्या 6 इमोशन्स मधली गंमत काय होते? सो त्याच्या आधी तुम्हाला अजून एक गुड न्यूज सांगते की IQ फार तर फार मला डेव्हलप नाही करता येणार एका सडन लिमिट नंतर. पण EQ, मॅडमचे लॅपटॉप डिस्चार्ज झाला आहे असं वाटत आहे. होतील, जॉईन होतील, आय गेस. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील ना, ते वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे वर्गाच्या शेवटी ते प्रश्न विचारता येतील. आणि उत्तम विद्यार्थ्याचं लक्षण काय? ऐकत असताना पासिंग द बक करायचं नाही. म्हणजे सांगितलं त्यांनी की वजन कमी करण्यासाठी ओके उपास पाहिजे, लगेच काउंटर क्वेश्चन तयार करायचे नाहीत. जे सांगतायत ना ते ऍज इट इज ग्रहण करायचं आणि मग त्याच्यावरती चर्चा करायची, निर्णय करायचे. येस, मॅडम आलेला आहेत. एकच मिनिट. येस, तुम्ही चार्जिंग लावायला विसरला. येस, किंवा लाईट गेली. लाईट गेली, लाईट गेली. सो या सगळ्यामध्ये माझा आवाज येतोय सगळ्यांना? क्लिअर. राईट. सो आता गंमत काय होते, प्रत्येकाला माहिती आहेत की आपण इमोशन्स, जसं की मी तुम्हाला चहा बनवण्याची रेसिपी सांगू शकते जी सगळ्यांना माहिती आहे, की ज्याला चहामध्ये बेसिक इन्ग्रेडियंट तर जेच लागणारे जे आपल्याकडे असतात, बरं का? हा, म्हणजे काय, तर मला चहा पत्तीशिवाय चहा होणार नाहीये, साखरेशिवाय होणार नाहीये, दुधाशिवाय होणार नाहीये. पण एक वेळेस दूध नसलं तरी चालतं. तसं मी तुम्हाला आता एक गंमत सांगणार, ते म्हणजे आपल्याला बेसिक 6 इमोशन्सना समजून घ्यायचं आहे. आणि त्या 6 इमोशन्सला जेव्हा आपण परमिटेशन कॉम्बिनेशन, म्हणजे जर चहापत्ती जास्त झाली तर काय होणार आहे, चहा तुमचा कडवट होतो, राईट? तसं तुम्हाला माहितीये, अँगर जास्त झाल्यावर आपल्याला इरिटेशन होतात. अँगर जास्त झाल्यावर किंवा एकदम राग आणि संताप याच्यातला फरक कोणी मला सांगू शकेल चॅट बॉक्सवर? राग आणि संताप याच्यातला फरक काय आहे? का वेगवेगळे इमोशन्स आहेत? का राग आणि संताप एकच आहे? संताप मीन्स दाह, व्हेरी गुड. सेम, व्हेरी गुड. अजून अजून काय? संताप इज अ ऍक्शन, गुड. अजून राग दुसऱ्यावर निघतो, छान. ओके, संताप मध्ये रागाचे रिॲक्शन. ओके, संताप म्हणजे चिडचिड. ओके,
हा, तर मंडळींनो, आपण आता बेसिक पासून सुरुवात करतोय, म्हणून मी तुम्हाला एक गंमत सांगते बरं का. हं? बायकोने डबा वेळेत दिला नाही किंवा नवऱ्याने डबा वेळेत दिला नाही, तर आपली जी चिडचिड होते त्याला आपण संताप नाही म्हणत, ती चिडचिड असते, दॅट इज इरिटेशन. ओके. गंमत अशी होते, आता ऑफिसला तुम्ही गेलात आणि आधीच डबा आपल्याला वेळेत नाही मिळालेला आहे, आपली चिडचिड झाली, पुढे जाऊन काय झालं, आपली बस किंवा आपली गाडी बंद पडली, मग अजून चिडचिड झाली. हम्म. त्याच्या पुढे जाऊन काय झालं, एका माणसाने आपल्या गाडीला ठोकलं, तर ती चिडचिड नाही, मला तुझा राग आलाय. ओके. आणि आता गंमत अशी झाली की पुढे जाऊन गाडीला ठोकलं, तो कसा बसा मी आवर्त घेतलंय आणि ऑफिस मध्ये जाऊन ना, माझ्या डेस्कवर मला माझ्या बॉसने मी जे चूक केलीच नाहीये त्या चुकीविषयी मला मेमो दिला. आता वाढलाय संताप. ओके. म्हणजे काय, तर या स्टेजेस आहेत. राग ही एक बेसिक इमोशन आहे आणि रागाच्या ज्या काही पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत, तो म्हणजे वाढत 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 जाणारा संताप. ओके. आता गंमत काय होते, ज्यांना, हा, मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुमच्या घरी ना सीसीटीव्ही मध्ये दिसतंय की चोर आलेले आहेत आणि ते ना रीतसर तुमची बेल वाजवणार आहेत, कारण ते आता सफस्टिकेटेड पोशाखात आलेले आहेत. तुम्हाला मी फोन करून सांगितलंय. हं? तुम्ही तो दरवाजा उघडाल का? दरवाजा उघडाल का तुम्ही बेल वाजून सुद्धा? नाही. हा, पक्का? ओके. सो नाव लेट्स गेट स्टार्टेड टू. जर का तुम्हाला राग किंवा एखादी अशी नकारात्मक भावना येते, तेव्हा तुम्हाला आधी कोणतरी सांगत असेल ना, तुम्हाला कळतं की नाही, तुमच्या बॉडीला कळतं की नाही, की कसं बघते मला राग येतोय बरं का. राईट. म्हणजे काय, तुम्हाला बॉडी सांगत असते की दरवाजा उघडायचा नाही बरं का. हा, आपल्याला वेळीच थांबवायचंय. सो नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज जस्ट फोकस ऑन युअर सेल्फ, आणि आपण याला एक गमतीशीर नाव देऊयात. म्हणजे काय, तर सिग्नल पाहायला, ग्रीन सिग्नल याचा अर्थ काय आहे? ग्रीन सिग्नल म्हणजे काय? पास ना, चला पुढे जावा आता, इथे रेंगाळू नका, है ना. ओके. येलो म्हणजे काय? गो अहेड. येलो इज मोर अबाउट स्लो डाऊन. नाईस. आणि रेड इज थांबा. ग्रेट. सो नाव आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट कुठलंही एक इमोशन घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही जास्त आहात. ओके, जो त्रास होतोय, आणि टेक 1 मिनिट आणि राईट डाऊन की माझ्या बॉडीने मला ग्रीन कधी सांगते, रेड कसं सांगते. महत्वाचं म्हणजे आता चिडायचं नाही बरं का, हे बास झालं, अति झालं, आता थांबायचंय, हे कसं सांगते बॉडी आपल्याला. लिहिता येईल? वेटिंग. ओके. आपला मन आतून सांगतो. चालेल. सो आता तुम्हाला मला एक सांगायचंय. हम्म? ते म्हणजे या बेसिक 6 इमोशन कुठल्या. सो त्यातली पहिली इमोशन इज हॅपीनेस. ओके. मी मनोज सरांना रिक्वेस्ट करते की मला अनम्यूट करा. सो येस. बेसिक 6 इमोशन्स आपल्या चालू आहेत, त्यातली पहिली इमोशन्स म्हणजे हॅपीनेस, बरं का. आता मला सांगा, हॅपीनेसचा कधी त्रास झालाय का हो? कधी झालाय तुम्हाला? कधी झालाय हॅपीनेसचा त्रास? हर्षवायू होणं म्हणजे काय?
राईट? कधीच नाही. ओके, अजून? ओके. सो गंमत अशी असते, हॅपीनेसचा त्रास का होत नाही, तर हॅपीनेस हा सिरोटोनिन सिक्रीट करतो. म्हणजे काय, तर आपण जेव्हा लहानपणी खेळायचो, मग विटी दांडू असेल काहीही बरं का, म्हणजे आपण लाईट गेल्यावर आपण सावल्या करायचो, सावल्यांनी खेळायचो, तर तो पण एक आनंद होता, राईट? सो आता तुम्ही सगळ्यांनी मला एक प्रामुख्याने सांगायचंय की तुमच्या आयुष्यात डेली सिरोटोनिन तयार होतं का? सेरोटोनिन इज अ हॅपीनेस केमिकल ना, जे केमिकल आहे डोक्यामध्ये मेंदूमध्ये मस्तपैकी तयार होतं, जे हॅपीनेस क्रिएट करतं. ओके. तो सिरोटोनिन नावाचा जो काही पदार्थ आहे, जो किराणा मालामध्ये मिळत नाही आणि तो कुठल्याही गोळ्यांनी सिक्रीट होत नाही, सो तो तुम्हाला कसा मिळतो? सो खूप सोप्या गोष्टी आहे या मेंटल हेल्थ मधल्या. त्यातली सिरोटोनिन ही गोष्ट जी असते ती आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये कमी पडती आहे, आणि त्याचंच कारण आहे आपण काय करतो, राईचा पर्वत करतो. ओके. ज्यांना तुम्ही कधी असं लहान मूल पाहिलंय का, जे तुम्हाला असं आयुष्याविषयी प्रश्न विचारतंय की बाबा आता आज उशीर झालाय शाळेमध्ये, हा, आणि माझं आयुष्याचं कसं होणार आहे? पण आपण सांगताना ऍडल्ट जेव्हा बोलतात तेव्हा आपण मुलांना काय म्हणतो, हे बघ, तू अभ्यास नाही केला ना, तुला नाही माहिती आयुष्यात केवढी संकट आहेत, हा, राईट? म्हणजे आपला वैचारिक प्रवाह जर आज आपल्याला तो चेक करायचा आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने मुलांसमोर आयुष्य प्रेझेंट करताय. जिवंत राहणं म्हणजे जगणं नाही. जिवंत तर व्हेंटिलेटरवर पण राहता येतं. ओके. पण जगणं असलं पाहिजे. ओके. जगता आलं पाहिजे, म्हणजे आपण सगळेजण जिवंत आहोत. सो या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे तो आपल्याला आज जाणून घेऊयात. मी आज ताणांविषयी बोलणार आहे, कारण सरांनी सांगितलेलं आहे या वेळेस आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आणि त्याचा फॉलोअप मनोज सर घेणार आहे. हा, म्हणजे आजचं सेशन गंगेला मिळालं, नर्मदे हर हर नकोय मला, हा, एक पॉइंट घ्यायचा आणि जो आपल्याला तडीस न्यायचा आहे. ओके. सो गंमत काय होते, लेट्स गो टू द ताण म्हणजे काय. हा, सगळ्यांनी ताण हा विषय खूप दिलाय, तर ताणाची व्याख्या म्हणजे काय? मला सांगा, आपण आदिवासी होतो ते एक व्हॉट्सअपचा बीम फिरतो की कोणी बाबा शोध काढला त्या चाकाचा, अग्नीचा, मस्त निवांत जिंगलाला बूम करत फिरत होतो, ते किती भारी होतं आयुष्य. हा, पण जोक्स अपार्ट, कॅन यू जस्ट टेल मी की जर का चाकाचा शोध नसता लागला तर आतापर्यंत आपण इथपर्यंत आलो नसतो. हा, मग तेव्हा कुठला ताण नसेल आला का? म्हणजे एखाद्या हरणाच्या मागे सपोज आपण सगळे, आता थोडस इमॅजिन करा, वियर्ड वाटलं तरी, की आपण सगळे आदिवासी आहोत, आपल्या हातात भाले आहेत, हा, आणि आपल्या समोर हरिण पळतीये किंवा एखादा शिकार करायचे, आपल्याला घरामध्ये शिकार न्यायला द्यायचे. हा, त्यांना ताण नसेल येत का? तो तर आत्ता निदान ऑफिस मधनं काढून टाकतील, फार तर फार नोकरी मिळणार नाही, फार तर फार असे ताण आहेत. पण तेव्हा एक तर मला शिकारी व्हायचंय किंवा मला समोरच्या प्राण्याचा शिकार व्हायचंय, हाच असायचा ना स्ट्रगल, राईट? सो पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या की स्ट्रेस हे नेगेटिव्ह नाही. देर इज समथिंग कॉल्ड पॉझिटिव्ह स्ट्रेस, हेल्पफुल स्ट्रेस अँड अनहेल्पफुल म्हणजे नेगेटिव्ह स्ट्रेस, राईट? आता मंडळींनो, स्पेशली बायकांनो, मला तुम्हाला हे सांगायचं की आपल्या काही ज्या सवयी आहेत, ज्या आपण व्यवस्थित पालन पोषण करून वाढवलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपला जो काही स्ट्रेस आहे तो आपण सकारात्मक स्ट्रेसला पण नकारात्मक घडवतो. ते कसं? तर आता एक मच्छर घ्या बरं का. आय आय होप सो यू कॅन इमॅजिन व्हॉट एव्हर आय एम टेलिंग यू. हा, एक मच्छर असा डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यावर तुम्ही भिंग, जेवढं जास्त पॉवरचं आहे तेवढं धरलेलं आहे, राईट? तोच मच्छर तुम्हाला काही वेळानंतर डायनोसॉर वाटायला लागतो. हा, आणि मग आपल्या मेंदूला मेसेज जातो की भाई आता डायनोसर आहे ना, व्हॉट शुड वी डू, रन. ओके. सो हियर वी आर कमिंग विथ, जो काही छोटासा मच्छर आहे, जो तुम्हाला पण घाबरतो, तुम्ही त्याला घाबरता, त्याला तुम्ही डायनोसॉर बनवण्याची ताकद तुमच्या विचारांमध्ये आहे, आणि मग सुरू होतो तो फाईट आणि फ्लाईट मेकॅनिझम. ओके. मुद्दामून मी टेक्निकल कन्सेप्ट याच्यासाठी सांगायचा प्रयत्न करतेय की हे सगळं सायन्स आहे. हा, जसं 2+2 4 हा गणिताचा भाग आपल्याला बालवाडीला कठीण गेला होता,
पण तोच 10वी पर्यंत आपल्याला बऱ्यापैकी आला आणि आता आपण मार्केटमध्ये गेल्यावर लिलया वापरतोय. तसंच मन हे शिकण्याची गोष्ट आहे, राईट? सो आता तुम्ही जो काही भिंग लावलाय, जितके, आणि प्रत्येकाचा भिंग वेगवेगळा असतो बरं का, म्हणजे तुमचंच लहान मूल तुम्हाला कधी कधी एकदम वियर्ड प्रॉब्लेम मध्ये असं सांगू शकतं की बाबा टेन्शन काय घेता, होईल ते, एवढं काय, बॉसला मेल कर. राईट? कधी कधी मुलं खूप छान छान उत्तरं देतात आणि खूप लॉजिकल असतात त्यांची. ओके, किंवा बोलून टाक. हम्म. पण आपण ऍज अन ऍडल्ट काय करतो, आपल्याला जेवढा जास्त जाडीचा भिंग वापरायची सवय लागली आहे ना, त्याच्यामुळे आपण एखाद्या छोट्या गोष्टीला मोठं करतो. सो ती एक सवय जी आहे ती ओव्हर जनरलायझेशनची. सो आजपासून तुम्ही काय करणार आहात, तर पहिला प्रश्न विचारणार आहात की मी भिंगाखाली धरलाय का मच्छर. ओके. सो मग पहिला जो ताणाचा प्रकार असतो तो म्हणजे आपण सगळ्यांनी नेगेटिव्ह ताणाकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. माझं सगळ्यात आवडतं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर, मला खूप आवडतं हे सगळ्यांना आजूबाजूला बघत जा. आणि बिल्डिंगचं जेव्हा काम चालतं, एखादी बिल्डिंग जेव्हा बनत असते, तेव्हा काही कामगार असतात जे विटा 6व्या 8व्या 25व्या मजल्यावर थर नेतात. कोणी पाहिलंय का? थम्स अप जर तुम्ही पाहिलं असेल तर. पाहिलंय सगळ्यांनी? ओके. आता गंमत काय होते, जर मी तुम्हाला सांगितलं मॅम तुम्हाला फार वाईट वाटतंय, जा जरा जरा मदत करा त्यांना, त्यांना जरा सुट्टीवर जाऊ दे आणि तुम्ही त्या विटा जरा पोचवा वरती, तर तुम्हाला येणार आहेत का ते पोचवता? हा. आपण लगेच म्हणू की मॅम मला ना सर्वायकल स्पॉन्डिलायसिस आहे, मला लॉर्डोसिस आहे, मला कंबरदुखी आहे. याचा अर्थ काय आहे? विटांमुळे नसतं बरं का काही आपण मोडकळीला येत, नाही तर त्यांचे त्या पण मोडकळीला आले असते. हाऊ यू कॅरी दॅट लोड मॅटर्स. हा. म्हणजे काय, जन्मात रादर जगात प्रत्येकाला लोड भगवंताने दिलेला आहे, पण लोड कॅरिंग कॅपॅसिटी ही डेव्हलप करावी लागते. जिम मध्ये, योगामध्ये, सगळीकडे तुम्ही मसल स्ट्रेंथ डेव्हलप करता, फ्लेक्सिबिलिटी डेव्हलप करता. राईट? दॅट मीन्स वॉट, तर पहिल्यांदा हे खूळ डोक्यातून काढून टाकायचं की मला खूप काम आहे आणि कामाचा ताण आहे. मला रादर काम आहे मान्य, पण काम मला मॅनेज नाही करता येते. सो ते शिकलं की तो ताण जाईल. इतकं सिंपल आहे. सो पहिला रूल तर तुम्हाला भिंग शोधायचा आणि भिंग काढायचा. दुसरा रूल काय आहे, तर तुम्हाला कामावर ब्लेम नाही करायचं. कामाच्या मॅनेजमेंटवर तुम्ही काम करा. राईट? तिसरा महत्वाचा रूल जो आहे, जो आता आपण शिकणार आहोत, तो म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती असेल तर आपल्याला जर का डॉक्टर्सने जर का कुणाला डायबेटीस असेल आणि असं जिलेबींचं ताट वाढलेलं आहे बरं का समोर विथ रबडी, हा, आणि आपल्याला माहिती आपली शुगर लेवल खूप हाय आहे, हा, तुम्ही काहीही करून कंट्रोल कराल की नाही? कारण तुम्हाला माहितीये ते अपायकारक आहे. राईट? सो तसंच तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपल्या आयुष्यात सिरोटोनिनचं महत्व काहीही केल्या खूप जास्त आहे आणि तो डोस मिनिटा मिनिटाचा असतो. ओके. मग सिरोटोनिन म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं असं केमिकल आहे, अशी जादू आहे जी की तुम्हाला स्ट्रेस फ्री करायला मदत करते. मग ती कशी मिळवणार आहात, तर ती मिळते खेळातून. किती जण खेळतात इथे? आता सगळे असं आम्ही काही शाळेत होत का? आपल्याच घरामध्ये किती जण असे नाचत नाचत किचन पर्यंत जातात? ओके. कधीतरी गंमत म्हणून किती जणांनी अशी उड्या मारत मारत आहा हा डान्स करत दरवाजा उघडलेला आहे. हम सोचते बहुत ज्यादा है आणि असं सोचते की ज्याचा काही उपयोग नसतो. ठीक आहे. सो कधीच नाही. राईट? आता होमवर्क नंबर 3 तुम्ही सगळ्यांनी मला 3 गोष्टी अशा लिहायच्या आहेत की ज्याने तुम्हाला आनंद व्हायचा पण ज्या तुम्ही सोडल्यात. ठीक आहे? म्हणजे ज्या तुम्ही पूर्वी करायचा आणि खूप मस्त आनंदी असायचा आणि आता त्या सोडल्यात. पास्ट. येस. वा वा, कमाल ऑडियन्स आहे बरं का, हा मला इतका आवडलेला आहे. पेंटिंग, आय लव्ह टू डान्स. वा 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 वा, मस्त. एरोबिक्स. हा. आता गंमत सांगते तुम्हाला, हे जे सोडलेलं आहे ना ते आपल्या वहीत लिहायचं आणि ते आजपासून सुरू करायचं, कारण तो तुमचा सेरोटोनिनचा डोस आहे. हा. एकांनी असं लिहिलेलं आहे की एन्व्हायरमेंटमुळे नाही करता आलं.
गंमत असते लोक हो. आता माझी तुम्ही सगळे आवडीचे मंडळी आहात बिकॉज म्हणजे हा वर्ग ना माझ्या फॅमिली सारखा आहे. सो मी अधिकाराने सांगू शकते तुम्हाला की आपल्याला कुठल्या ग्रुपमध्ये मोडायचं ही एक सवय आहे. म्हणजे काही लोक असतात ना ज्यांना आपण प्रॉब्लेम दिले, हा, ते आपल्याला सांगतात की हा हा माझा प्रॉब्लेम आहे डॉक्टर, आणि सपोज मी त्यांना सोल्युशन दिलं तर ते सोल्युशनवर पण प्रॉब्लेम देतात, राईट? हा, म्हणजे हे कसं नाही होणार आहे. आणि काही लोक जे असतात जे प्रॉब्लेम दिला त्याच्यावर सोल्युशन दिलं की दे स्टार्ट वर्किंग. ओके, सो तुम्हाला ग्रुप 1 मध्ये यायचंय का 2 मध्ये यायचंय ते यू हॅव टू डिसाइड. ओके, राईट, मस्त. सो गाईज स्टार्ट डुईंग दिस. जे तुम्ही माझ्या समोर आता लिहिलेलं आहे ते रोज करायचं. नाव स्ट्रेसर्स, तुमच्या समोर जी स्लाइड दिसतीये ती स्ट्रेसर्सची आहे. याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला ताण निर्माण करणाऱ्या गोष्टी कुठल्या, तर तुमचा जॉब आहे, फायनान्स आहे, हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, न्यूट्रिशन आहे आणि मीडियावर का, जी लोक विनाकारण आपल्या हातात देश चालवतो या अंगाने डिस्कशन करतात, हा, किंवा पेपर वाचून कुठेतरी दुसरीकडे काहीतरी झालंय आणि हे लोक कशी वाईट आहेत असं काहीतरी डिस्कस करत बसतात, त्यांची मेंटल हेल्थ थोडीशी वीक स्वतःहूनच करतात ते, राईट? म्हणजे आधीच आपली बॅटरी डाऊन आहे आणि त्याच्यात आपण जगाला वायफाय देतोय, हे लॉजिकल नाही आहे. त्याच्यासाठी पहिली स्टेप काय करायची, आपली बॅटरी स्वतः चार्ज करायची, राईट? आणि स्लीप इश्यूज हे काही प्रमुख स्ट्रेसर्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. नाव कमिंग बॅक टू नेक्स्ट थिंग इज, राईट, आय वॉन्ट अस टू डिसाइड की भक्ती मॅडम मग तुम्ही काय म्हणताय ते कसं कळणार आहे, बरं का? सो आधी थोडस आपण जाणून घेऊया की स्ट्रेसचा फंडा काय आहे. स्ट्रेसचा फंडा खूप सोपा आहे. इथे तुम्हाला जो मेंदू दिसतोय मुळामध्ये, तर मेंदूला वाटतं की भाई ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा, जसं की कामवाली बाई नाही आली, हा, याचा या बाईंनी एवढा स्ट्रेस घेतलाय ऍज इफ यांचा जीव जाणार आहे. कारण आपल्या मेंदूला लक्षात येत नाही की ही गोष्ट रिअल आहे का अनरिअल आहे. जसं स्वप्नामध्ये आपल्या पाठी वाघ धावला तर आपण दचकून जागे होतो, हा, मग तो वाघ खरा नसतो. म्हणजे स्वप्न उघडलं की असं वाटतं अरे हे स्वप्न आहे, थँक गॉड, राईट? पण मेंदूसाठी तुम्ही ऑलरेडी ती रिअल इमेज केलेली असते, त्यामुळे तो बिचारा मेंदू म्हणतो नाही माझं भक्तीवर खूप प्रेम आहे, मला तिला वाचवायचंय, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, मी तर फ्लाईट किंवा फाईट, म्हणजे मी तिला लढायची ताकद देणार आहे किंवा पळायची ताकद देणार आहे. आणि गंमत अशी आहे दोन्ही ताकदीमध्ये शरीर एकसारखं रिॲक्ट होतं. ते रिॲक्ट होणं म्हणजे काय असतं तर आपले हार्टबीट वाढतात, आपला श्वास वाढतो, आपल्याला खूप घाम येतो, राईट? आणि त्याला काय म्हणतात तर देर इज समथिंग कॉल्ड डिस्ट्रेस आणि यूथ स्ट्रेस. म्हणजे काय तर क्रॉनिक स्ट्रेस ज्यांना लोकांना म्हणजे जगाचं लोड स्वतःवर घेण्याची ज्यांना लहानपणापासून सवय डेव्हलप केलेली आहे त्या लोकांना क्रॉनिक स्ट्रेस असतो. ओके, सो ह्या टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये न पडता फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला जे अस्तित्वात नाहीये ते मेंदूला दाखवायचं नाही. म्हणजे सोपा विचार करायचा की या प्रॉब्लेम मध्ये मी मरणार आहे का हा प्रश्न विचारायचा, आणि जर मरणार नाहीये हे जर उत्तर असेल तर जीव घेण्या शर्यतीत भाग मेंदूला घेऊ द्यायचा नाही. म्हणजे काय तर कामवाली बाई नाही आली, हा, आपण सांगताना कसं सांगतो बाई आता कसं होणार आहे, हा, ऍज इफ सगळी आर्थिक उलाढाल भारताची ठप्प होणार आहे आणि उद्यापासून बेरोजगारी जाहीर होणार आहे, अशा टाईप मध्ये आपण जातो. सो आपल्याला ही जी दुसरी सवय आहे ना गोष्टींना फोडणी द्यायची, तडका द्यायची, सो ती गोष्ट आपल्याला थांबवायची. म्हणजे काय करतोय आपण तर गोष्टींना आहे तसं पाहणं नाही जमत बऱ्याच जणांना, कारण ती सवय नाही लावली. याचा अर्थ काय, सपोज पाऊस पडतोय बरं का आणि कोणीतरी फोन केला, मी म्हंटल फॉर एक्झाम्पल काय आहे तुमच्याकडे पाऊस कसा आहे, आमच्याकडे पाऊस इतका आहे ना की लोक वाहून जात आहेत. तुम्ही काय चेरापुंजीत राहता का वाहून जायला? असं गोष्टी आपल्याला आहे तशा घ्यायला शिकायचं, राईट? म्हणजे ज्याला आपण ग्लॉरिफाय करतो किंवा आपण उगीच विनाकारण त्याला वाढवून चढवून तडका देतो, त्या गोष्टींमुळे जास्त स्ट्रेस येतो. ना की गोष्टी आहे तशा पाहिल्या तर तेवढा स्ट्रेस येणार नाही. ओके, जनरली व्हॉट हॅपन, आपण आता स्ट्रेस मॅनेजमेंट विषयी बोलतो आहोत, मानसिक समायोजन भावनिक समायोजन विषयी बोलतो. तर बेसिक गोष्ट एक लक्षात ठेवायची की आपण माणूस आहोत, आपण रोबोट नाही. सो वन स्टेप ॲट अ वन टाइम. म्हणजे काय तर मी गाणं पण म्हणणार, मी जेवणार पण, मी श्वास पण घेणार,
थँक्स टू गॉड की आपले काही अवयव इनव्हॉलेंटरी काम करतात. जर आपल्यावर भगवंताने जर सोडलं असतं ना की तुम्हाला वेळ मिळेल तसा श्वास घ्या, तर आपण वेळ म्हणजे आता नेटफ्लिक्सची सिरीज संपवू मग श्वास घेऊ की असं झालं असतं, राईट? सो आय वॉन्ट यू टू राईट इट डाऊन की आत्ता आपण किती साऱ्या गोष्टी ऍट अ टाइम करत आहोत, हा, विनाकारण. ओके. सो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा लोकांना पडतो की मला माहिती आहे सगळं, पण कसं कळणार मी स्ट्रेस्ड आहे का? कळतं का तुम्हाला? कसं कळतं स्ट्रेस्ड आहात की नाही? तर ही शॉर्ट फिल्म बघूयात. दिसतीये सगळ्यांना? लेट्स वॉच दिस. ओके, सगळ्यांनी व्हिडिओ बघितला व्यवस्थित? बघितला, राईट. नाव प्लीज कोणीतरी अनम्यूट करा. सर मदत करा मला. कोणीतरी एकाने मला सांगायचंय की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांना एक मी थीम देते. तो जो लहान मुलगा आहे ना तो तुम्हीच आहात, हा, आणि त्याचे वडील पण तुम्हीच आहात. ओके. सो आता तुम्ही तुमच्या त्या मुलाला कशी वागणूक देताय? वडिलांनी सुरुवातीची वागणूक आणि नंतरची वागणूक वेगळी होती बरं का. सो आता तुम्ही कशी देताय? कोण सांगेल? या व्हिडिओ मधनं काय कळालंय? गो अहेड. ऑलवेज रिमेंबर, डर के आगे जीत है ना? त्याच्यामुळे आय वॉन्ट यू टू स्पीक. बोला. ब्लेमिंग आवर सेल्फ, व्हेरी नाईस. ओके. हा, तर आता कडक शिस्तीची म्हणजे काय? तर आपण ना आपल्या स्वतःला बांधून ठेवतोय, स्ट्रेस देणं जे आहे ते करतोय. ते का करतोय माहितीये का तुम्हाला? कारण सुरुवातीला त्यांच्या वडिलांना हे माहितीच नव्हतं की आपल्या मुलामध्ये जे सुपर क्वालिटीज आहेत त्या ना इतरांकडे नाही आहेत, म्हणून आपलं मूल ऍबनॉर्मल आहे, राईट? आणि मग त्यांना त्याची लाज वाटत होती आणि मग ते असे अरे लोक काय म्हणतील म्हणून दगड टाकत होते त्याच्या बॅग मध्ये. सो सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, राईट? नाव सेकंड थिंग आय वॉन्ट यू टू रिअलाइज की मी अशा कुठल्या माझ्या सुपर क्वालिटी आहे ज्या फक्त जगात जग काय म्हणेल म्हणून थांबवलेल्या आहेत. हा, अशा लिस्ट डाऊन करा. ओके. आणि त्या मी कुठल्या पद्धतीने स्वतःला अडवणूक करतोय किंवा करतीये ज्या की मी एक्सप्रेस नाही करत आहे, राईट? ऍट द एंड ऑफ दिस सेशन, कारण आपण म्हणजे हा खूप मोठा आणि मस्त विषय आहे रादर, पण मला आज असं वाटतंय की आपण स्टेप बाय स्टेप काम करतोय. सो या व्हिडिओच्या आधारे आपल्याला दोन गोष्टी मगाचपासून आपण जे शिकलोय ते तुम्हाला कळतंय का? त्यातली पहिली गोष्ट आपण काय शिकलो? तर ओव्हर जनरलायझेशन म्हणजे काय? वडिलांनी मुलाप्रतीचा जो भाव होता, हा, त्याला फ्रीडम नाही दिलं त्यांनी. त्यांनी काय केलं? ओव्हर जनरलाइज केलं की बघ ना आता ही फॅमिली येते, ही फॅमिली काय म्हणेल, मग हा काय म्हणेल, मग तो काय म्हणेल, राईट? तर ओव्हर जनरलाइज केलं. नंतर काय केलं? त्याला एका खोलीतच बंद केलं की बाबा तू जाऊच नको बाहेर. ओके. म्हणजे काय केलं? तर आत्ता आपण जी महत्वाची गोष्ट शिकणार आहोत ती असणार आहे टेक अवे फॉर यू. आणि सगळ्या ताणतणावांचं एक मुख्य कारण जे असतं ते म्हणजे हे 3 C's असतात. ओके. 3 C's मध्ये पहिला जो सी येतो तो म्हणजे त्या व्हिडिओ मधल्या मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाचं कंपॅरिझन जगातल्या मुलांशी केलं, राईट? आणि मग त्यांनी स्वतः डिसाईड केलं की नाही, माझा मुलगा चांगला नाहीये, हा काहीतरी वेगळंच करत असतो, लोक काय म्हणतील. मग ऑटोमॅटिक ते दुसऱ्या सी मध्ये गेले, तो म्हणजे कंप्लेनिंग. आणि ऑटोमॅटिक तिसऱ्या सी मध्ये ते गेले म्हणजे माझा मूल ना असंच आहे, म्हणजे हे ॲबनॉर्मलच आहे, राईट?
सो म्हणजे पहिला सी म्हणजे आपण ह्या सायकलमध्ये, स्ट्रेसच्या सायकलमध्ये कसं आणतो, एक एक कारण आहे त्यातलं. पहिलं म्हणजे वी कम्पेअर आवर सेल्फ विथ अदर्स. सो स्टार्ट डुईंग दॅट ऑब्झर्वेशन की इथे मी कम्पेअर करतोय का स्वतःला इतरांशी. फॉर एक्झाम्पल जनरली योग क्लासमध्ये पण असं होत असेल की अरे आता तुम्ही ऑनलाईन आहात म्हणून काही नाही, पण ऑफलाईन क्लासमध्ये जनरली काय होतं, किती वागतो हा, किती वागते ही. ओके. अरे बाप रे, व्हॉट अ फ्लेक्झिबिलिटी. मला नाही बाबा एवढी फ्लेक्झिबिलिटी. सी, नकळत वी हॅव दॅट हॅबिट ऑफ कम्पेअरिंग विथ इच अदर. हा, मग आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आय एम नॉट वर्थ, बर का, मग माझ्यात हेच नाही, माझ्यात तेच नाही, माझं नशीबच असं आहे, माझं नशीबच तसं राहील. आणि तिसरी गोष्ट, आपण काय करतो, क्रिटिसाइज करतो की जाऊ दे माझ्याकडनं हे होणार नाही. ओके. मग याचा ताण येतो. सेम हॅपन्स विथ अ बॉस किंवा तुमच्या जॉबमध्ये. जॉबमध्ये काय होतं, जॉबमध्ये तुम्ही कसं कम्पेअर करता समोरच्याशी. ती ना मुलगी उशिरा येते तरी पण लवकर घरी जाते. ओके. आता आपण कंपॅरिझन पण खूप असं शुगर कोटेड करतो बरं का, नकळत छान सात्विक कंपॅरिझन चाललेलं असतं. पण कंपॅरिझन इज अ कंपॅरिझन. प्लीज मेक शुअर दॅट. राईट. आणि मग गंमत अशी होती की अरे ती लवकर येते, ती उशिरा येते, लवकर जाते, मग मी इतकं काम करते तरी मला नोटीस केलं जात नाही. आणि मग मला जेव्हा तुमचा पगार वाढ असते तेव्हा तुम्हाला इतरांपेक्षा कमी पगार मिळतो. मग मी माझ्या आयुष्याला वैतागली आहे, मला ना काही मिळतच नाही वेळेत. राईट. सो पहिल्यांदा तर आजचा मेसेज माझा तुमच्यासाठी असा आहे की लहान मुलांकडनं शिका. राईट. आपलं वय जसं वाढतंय ना तसं आपल्याला लहानपणीचे जर गुण आत्मसात करता आले तर आपण एक मेमोरेबल लाईफ जगणार आहोत. हा. मग लहान मुलं जर तुम्ही पाहिलं ना, म्हणजे मी आता प्रयागच्या एका इव्हेंट बद्दल बोलते. प्रयागला कुंभमेळा होता की नाही, तेव्हा रखरखीत ऊन होतं 12 वाजताचं. आणि सगळी लोक सावलीच्या दिशेने उभी होते. आणि एक मूल अक्षरशः पूर्ण नागडं उभं होतं ते त्या रेतीवर, आणि ते त्या रेतीशी खेळत होतं. राईट. सी द परसेप्शन. त्या मुलाला खेळणं दिसत होतं आणि आपल्या मोठ्या सगळ्या लोकांना ऊन दिसत होतं. राईट. सो क्या देखना है वो भी सोचना पडेगा. ओके. म्हणून आपण आता ह्या शेवटचा जो टॉपिक आहे तो म्हणजे थिंकिंग पॅटर्नचा आहे. सो आय वॉन्ट यू टू थिंक की हे काय दिसतंय समोर स्क्रीनवर सगळ्यांना. चॅट बॉक्स वापरा बरं आता. काय दिसतंय सगळ्यांना. मला हा चॅट बॉक्स दिसला पाहिजे. हा, काय दिसतंय. काही काही लोकांना दिसत आहे की ओल्ड वुमेन आहे, काही लोकांना लहान मुलगी दिसतेय. किती छान. मस्त मस्त. ओके. गर्ल विथ फिदर ऑन हेड. व्हेरी गुड. फिदर ऑन हेड. छान 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 छान. ओके. पण काही लोकांना ओल्ड पण दिसतंय. राईट. म्हणजे देर इज नथिंग कॉल्ड गुड ऑर बॅड. देर इज नथिंग कॉल्ड कम्पॅरिझन. एव्हरी पर्सन हॅज अ डिफरंट ओपिनियन अँड इट्स ओके टू बी ओके. आणि इट्स ओके टू बी नॉट टू बी ओके ऑल्सो. बरं का. त्याच्यामुळे मला जे चित्र दिसतंय ते समोरच्याला दिसायलाच पाहिजे, किंवा मी जसं आयुष्य जगतीये तसं असायलाच पाहिजे. इट्स अ मिथ. ओके. सेम थिंग हॅपन्स वेन आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ऍक्च्युली. तो आपण थोडासा घेऊयात आणि मग थांबूयात. ओके. त्यातला आहे हा कम्युनिकेशन. बरेचसे प्रॉब्लेम बरं का, आपण कम्युनिकेशनने स्ट्रेस वाढतोय. म्हणजे नवरा बायकोच्या भांडणात कोणीतरी म्हणतं तुला काय कळतंय. हा, तो मुद्दा राहतो बाजूला ज्याच्यावर भांडण चाललंय, पण तू या टोन मध्येच का बोललाय किंवा बोललीये, आणि तू मला का असं केलं याच्यावर. म्हणजे काय, तर स्ट्रेस वाढवायला कारण म्हणजे आपलं कम्युनिकेशन. हा. याची एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि आपण मग नंतर प्रश्नोत्तर घेऊयात. गोष्ट अशी आहे की एक सोल्जर वॉर LOC असतं, आणि तिथे हे सोल्जर्स सगळे काम करत असतात बरं का. त्यातल्यांना एका सोल्जर्सना एक मेसेज असतो की मला काही झालं तरी ते LOC क्रॉस करताना जर कोणी दिसलं तर मला तू फोन करायचा आणि माझ्या ऍक्शन प्रमाणे मी जे सांगेन तशी ऍक्शन घ्यायची कॉल प्रमाणे. तर त्यांना तिथून एक लहान मुलगी, एक म्हातारा माणूस आणि एक तरुण बाई अशी येताना दिसते. सो तो सोल्जर फोन करतो त्यांच्या बॉसला आणि सांगतो की असं असं दिसतंय. तर तो म्हणतो रोको मत मारो. हा, तो म्हणतो की रोको मत मारो. हा ऐकतो रोको मत
मारो. देर इज अ शिफ्ट ऑफ पॉज ना, की रोको मत मारो आणि रोको मत मारो, आणि तो सगळ्यांना गोळ्या मारतो. डेफिनेटली त्याचा परिणाम असा होतो की त्याला त्याचा जॉब पण जातो आणि त्याला खूप बोलणी बसतात, प्लस गिल्ट येतो तो वेगळाच. सो असं होतंय का आपल्या सगळ्यांच्या बाबतीत, हे देखील आपल्याला बघायचं. सो आय एम जस्ट गोइंग टू रिवाइज एव्हरीथिंग व्हॉट वी हॅव डन, बट हे रिव्हिजन मला तुमच्याकडनं पाहिजे. आपल्या इथे कोणी असं आहे का की जे आपल्याला मदत करू शकतं सगळं रिवाइज करायला, जे सेशन आपण आतापर्यंत घेतलंय? ओके. आणि या स्ट्रेसमध्ये एक शेवटचा मुद्दा असा येतो की तुमच्या समोर जे दिसत आहेत त्यांचं नाव आहे मार्क इंग्लिश, आणि त्यांना दोन्ही पाय नाहीयेत बर का. हा, त्यांचे दोन्ही पाय कृत्रिम असताना ते एव्हरेस्ट 3दा सर करतात. हा, ओके. आणि हे आपण आहोत जे की बॉयलर होत जातो. आपल्याला छोटासा स्ट्रेस आला, मोठा स्ट्रेस आला की आपल्या काना नाकातून धूर यायला सुरू होते, राईट. सो चॉईस इज युअर्स की तुम्हाला कुठल्या पद्धतीने स्वतःला घडवायचंय. सी, आता तुम्ही सगळे पहिलीमध्ये आहात वटायचे, कारण मी या प्रोफेशन मध्ये आहे त्यामुळे मला ती सवय झाली आहे. पण प्रत्येकाची सुरुवात पहिलीच्या वर्गातून होते, आणि म्हणून त्याला भावनिक कोशंट, ज्याला भावनांक डेव्हलप करणं म्हणजे काय, जेवढं शिकाल, जेवढं स्वतःवर काम करू, तेवढा आपला भावनांक समृद्ध होतो, तो IQ सारखा नाही. त्यामुळे आता जेव्हा मी तुम्हा सगळ्यांना काही गोष्टी सांगणार आहे, तर आपल्याला हे असं व्हायचं आहे. सगळ्यांनी हे जे चित्र दिसतात ना समोर, ही बघितल्यावर प्रसन्न वाटतंय की नाही? हा. सो दॅट मीन्स व्हॉट, मी जे बोलत होते ते होतं सेरोटोनिन, जे आपल्याला, हे 4 हार्मोन्स असतात जे आपल्याला आनंदी करतात. त्याच्यातलं पहिलं आहे सेरोटोनिन, त्याला द हॅपीनेस केमिकल म्हणतात. दुसरं आहे अनॅडमाइड, पीस ऑफ माइंड, आनंदमय कोश येतो. एंडॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन. सो बाकी काही लक्षात घेऊ नका, एवढंच लक्षात घ्या की जेव्हा स्ट्रेस्ड आउट होताल तेव्हा आता जी मी आपण ऍक्टिव्हिटी सोबत करणार आहोत ती सगळे करूयात, आणि मग तुम्हाला तो चेंज दिसेल, राईट. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यांची स्क्रीन आहे, कॅमेरा ऑन ना. सगळ्यांनी माझ्या सोबत, कितीही ऑड वाटू दे घरच्यांना, ओके, लोक असं म्हणू दे, आपण ठरलंय आपलं की लोकांनी त्यांचं त्यांचं बघावं, आपण नाही बघणार. आणि माझ्या काउंटडाऊन सकट मला दिसलं पाहिजे बरं का सगळ्यांना. मी 1 2 3 म्हटलं की वाव म्हणायचं. ओके. सो 1, आर यू रेडी गाईज? ओके. आणि आय वॉन्ट यू टू सी द शिफ्ट इन इमोशन्स, बरं का. फोकस ऑन दॅट इमोशन. मगासपासून जसं असं गुढी विद्यार्थ्यांसारखं बसलाय माझ्या वर्गात, हा, तो एक भाव आणि आत्ताचा भाव बघूयात. ओके. 1 2 3, वाव. ओके, वंडरफुल. लेट्स डू इट अगेन. ओके. 1 2 3, से वाव. आता जरा अजून एक छान असा माहोल मध्ये म्हणूयात. हा, ओके. 1 2 3, से वाव. नाईस नाईस. सो नाव जस्ट म्यूट युअर सेल्फ अँड शेअर युअर एक्सपिरियन्स, की तो एनर्जी शिफ्ट काय जाणवलं. मनोज सर, विल यू हेल्प मी प्लीज? खूप रिलॅक्स आणि छान वाटलं, एकदम मस्त. हा, पण आता माझा प्रश्न असा आहे की वाव होण्यासारखं आपल्यासमोर गौतमी पाटील थोडी होत्या. ओके. दॅट मीन्स व्हॉट, वी कुड एन्जॉय इट, राईट. त्यामुळे जसं दुःखी व्हायला आपल्याला कारण लागत नाही ना, तसं आनंदी व्हायला पण नाही लागत, राईट. इट्स अबाउट व्हॉट वी थिंक. हा, म्हणजे मी काय केलं, मी फक्त आपण वाव म्हटलं, विषय संपला. म्हणजे वेन एव्हर यू आर इन स्ट्रेस, चेंज युअर पोझिशन. ओके, चेंज युअर मेंटॅलिटी. जसं खूप गरम होत असताना, हा, पंखा नाहीये, रूम लॉक नाहीये, आणि मी तुम्हाला म्हणलं नाही सर इथेच बसायचंय बरं का, इथेच बसायचंय, तुम्ही म्हणाल भांडून वगैरे काही करून तुम्ही ती रूम सोडाल, तसं स्ट्रेसचं आहे. जनरली आपण भांडणात मुद्दा पकडून ठेवतो, हा, किंवा स्ट्रेसच्या गोष्टी जर आपल्याला माहिती आहे आपण उकळतोय, आपला बॉइलिंग पॉइंट आलाय, तरी आपण त्याच गोष्टी, तीच जागा, तिथेच असतो, राईट. इन्स्टेड ऑफ दॅट, चेंज युअर पोझिशन, चेंज युअर ऍक्शन. आणि मग इथे प्रश्न येतो की तुम्ही तुमची बॅटरी चार्ज कशी करता रोजची. म्हणजे मोबाईल किती वेळेत जातो ना, जराशी एक कांडी दिसायला लागली की आपण जगात असं आग लागल्यासारखं आपण चार्जर शोध करतो. तसं तुम्ही स्वतःची बॅटरी चार्ज कशी करता. हा, आणि ती फक्त इंडिपेंडेंटलीच होऊ शकते. म्हणजे मी माझ्या मैत्रिणीला फोन करते, मी माझ्या आईला फोन, ऐसा नाही होगा. हा,
सो तुम्हाला तुमच्या हॉबीज डेव्हलप कराव्या लागणार आहे. सो आता आपण शेवटची एक प्रार्थना घेऊयात. तथातामध्ये ऍक्च्युली आम्ही आजार असा आनंदाने बरा करतो, त्याच्यामुळे मला नेहमी आजाराचं म्हणजे ग्रॅटिट्यूड आहे मला आजाराविषयी. म्हणजे खूप ऑड वाटेल ऐकायला, पण मला आजार हा प्रकार इतका आवडतो की आजार ही आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे स्वतःकडे परत जाण्याची. हा, जर का आजारी नसतो पडलो ना, तर आपण कधीच विचार नसता केला की हे बरं कसं करायचं. जसं दात दुखायला लागतो तेव्हा लक्षात येतं की दात हा नावाचा अवयव आहे जबड्यामध्ये, आणि जसा की दात दुखणं बंद झालं तर लोकांना दोनदा ब्रश करणं पण कठीण जात, राईट. म्हणजे काय तर आपल्याला ह्याची जाणीव ठेवायची आहे की आपल्याला स्वतःवर काम करायचंय नेहमी, रोज 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 रोज. कारण भगवंताने जी मर्सिडीज दिली आहे ना आपल्याला, हा ती अशी टॉप मॉडेल आहे. आणि एक्सलेंट काळजी घ्यायची. मग कशी काळजी घ्यायची तर फिजिकली पण, जेव्हा तुम्ही स्वतःला पण आरशात बघता ना, तर तो जो काही आरशातला व्यक्ती आहे ना, तो एक स्पेशल आहे. त्याला ना असं ऑर्डिनरी लुक नका देऊ. म्हणजे मला नेहमी वाटतं स्पेशली बायकांकडे, ओके, आय एम सॉरी मनोज सर, पण इथे थोडीशी बाय असते मी. बायका इज अ ब्रेन विथ ब्युटी. हा, आपल्याला डेडली कॉम्बिनेशन मिळालेलं आहे जगात. पुढच्या जन्मी कावळा असू तर आपल्याला असं वाटेल की अरे वाया गेलं बरं का. त्यामुळे एन्जॉय युअर ब्युटी विथ ब्रेन. ओके, डोंट कम्पेअर युअर सेल्फ. नो वन शुड कम्पेअर बरं का. मोगऱ्याचा सुगंध वेगळा आहे आणि गुलाबाचा फील वेगळा आहे, तगरचा पण फील वेगळा आहे, राईट. सो आय वॉन्ट यू की आपलं जे काही आहे ना, जे भगवंताने दिलंय ना, ते छान करूयात रादर दॅन दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करणं. ओके, सो प्लीज क्लोज युअर आईज आणि आपण छान तथाताची आमची प्रार्थना घेऊयात. ती नितळ मूवी मधली आहे, ती काही आम्ही बनवलेली नाहीये, पण ती मी शक्यतो सगळीकडे घेते, राईट. मनाची प्रार्थना. सो क्लोज युअर आईज, फोकस ऑन ब्रीदिंग पॅटर्न. आता ना जे आपले एक्साइटमेंट लेवल आपण जे ऐकतोय त्या सगळ्यातून थोडस स्वतःला शांत होताना पाहूयात. एक डीप ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन. धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन. सूरज सा तेजस हो मेरा मन, मेरा मन. चंदा सा शीतल हो मेरा मन, मेरा मन. पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन. धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन. मेरा मन, मेरा मन. मेरा मन, मेरा मन. निसर्गाचे, भगवंताचे खूप 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 आभार की त्यांनी आपल्याला या जन्मात पाठवलं, जिथे आपण गोष्टी अनुभवू शकतो आणि त्या एक्सप्लेन करू शकतो. तो आपल्या सगळ्या पेशी आणि पेशी आपल्या स्वतःसाठी आपल्या प्रेमात आहे आणि त्या प्रेमाला लॉयल राहायचं. थँक्यू सो मच मनोज सर फॉर इन्व्हायटिंग मी आणि ऑल ऑफ यू फॉर बिअरिंग मी. थँक्यू भक्ती मॅडम, अप्रतिम. मर्सिडीज बेन्झ ही उपमा आवडली. हो ना. ग्रेट. तर काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. ओके, सेशन कसं वाटलं ते पण अनम्यूट करून अनम्यूट करून सांगा, अवश्य सांगा. कारण ही सुरुवात आहे. मी बोलू शकते, बोलू शकतो.
ओके, हा ऍक्सेप्टन्स लेवल इथपासून चालू होतो. येस, प्रश्न असतील आणि असतील तर विचारा. तुम्ही स्वतः अनम्यूट करू शकता तुमच्या बाजूनी. येस. हॅलो भक्ती मॅम. हॅलो मनोज सर. सेशन वॉज व्हेरी गुड. मी आधी पण भक्ती मॅमचं सेशन अटेंड केलेलं आहे. ते पण खूप छान होतं आणि आजचं पण एकदम मस्तच. काही त्याच्यात वादच नाही म्हणजे. तर मला तर खूप मजा आली आहे. आणि मनोज सर म्हणाले तसंच मर्सिडीज हा खूपच छान उपमा आणि मॅग्निफाईंग ग्लास ते मला खूप आवडलं. की आपण कसं कुठल्या गोष्टीला कसं बघतोय मॅग्निफाईंग ग्लासने किती जवळून किंवा किती लांबून त्याच्यावर सगळं डिपेंड करतं. सो इट्स व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू सो मच. त्या ग्लासमुळे लक्षात ठेवूयात, डासाचा डायनोसॉर नाही बनवायचा. छान. माझे जे गुरुजी आहेत श्रीकांत पाटणकर कायम सांगतात, ज्याचं त्याला, जेव्हाचं तेव्हा आणि जिथल्या तिथे विषय क्लोज करायचा. येस, थँक्यू. येस, बोला दीपाली ताई, बोला. नमस्कार. नमस्कार सर, मॅडम. खरंच नमस्कार. सेशन खूपच छान झालं. आणि खरंच जे मॅग्निफाईंग जे ग्लास आहे ना ते युज करूनच आपण प्रत्येक गोष्टीकडे बघतोय. हे हे मला आता रिअलाइज झालं. म्हणजे माझा स्वभाव असा आहे की मला ना खूप सगळेजण एकत्र घेऊन काही काही विविध ऍक्टिव्हिटी करायच्या. एकतर जास्त करून महिलांना एकत्र घ्यायचं, कुठं फिरायला जायचं, कधी पार्टी करायची, साधं घरातलं तरी अन्न एकत्र घेऊन जेवणं वगैरे ह्या गोष्टी. पण तसा रिस्पॉन्स कुठून येत आहे त्यावेळेस मला खूप मनाला वाईट वाटतं. म्हणजे तिथं इमोशन्स माझ्या प्रचंड हर्ट होतात की मी असं वाटतं की अरे का करावं, नको करायला. म्हणजे कधी कधी असं वाटतं नको करायला आणि परत थोड्या दिवसांनी पुन्हा माझं तेच सुरू होतं की परत सगळ्यांना एकत्र घ्यायचं, पुन्हा तेच करायचं, पुन्हा हर्ट झालेली असते. म्हणजे हे नेहमी होत असतं. मी प्रयत्न करत असते की त्यातून परत आपल्याला आनंद मिळावा. मग यावेळेस अशा वेळेस काय केलं पाहिजे? हे बघा, गंमत काय तुम्हाला सांगू का, आपल्याला ना खूप म्हणजे शेंदूर आहे बाहेर आणि आपल्याला माहितीच नाही आपल्या आतमध्ये गणपती आहे का मारुती आहे. सो आपण असं गोंडस शेंदूर काय लावतो माहितीये, की आपण दुसऱ्यांसाठी करतो. फॉर एक्झाम्पल, हे सेशन मी मनोज सरांसाठी किंवा तुमच्यासाठी नाही केलेलं. हे सेशन, मला सेशन खूप आवडतात घ्यायला आणि मला माझं करिअर इज माय एनर्जी, राईट. सो पहिल्यांदा तर हा भ्रम काढून टाकायचा सगळ्यांनीच. अगदी खूप असं ऑड वाटेल ऐकायला, पण आपण मुलांना जन्म आपल्याला आई वडील व्हायचे म्हणून देतो. ओके. हा, त्याच्यामुळे मी मुलांसाठी इतकं करतोय आणि तितकं करतोय हा भ्रम आहे. तुम्ही तुमच्यासाठी करताय बिकॉज यू यू लव्ह दॅट रोल, राईट. सो गंमत अशी होते मॅम, की आपण जेव्हा स्वयंपाक करतो, हा, आणि कोणीतरी आपल्याला अप्रिशिएट नाही करत, याचा अर्थ आपण पण स्वतःला कधी अप्रिशिएट नसतं केलेलं. आपण असं बांगलादेशमधनं आलेले कामगार नाही होतं राबायला. म्हणजे राबणं म्हणजे काम करणं नाही बरं का. म्हणजे आपण असा ऍटिट्यूड, जसं की आता सपोज मी जर म्हंटल की यार भक्ती, सेशनला कोणी ना साधं हार्टचं सिम्बॉल पण नाही दिलं बरं का. सो दॅट इज नाही, मला माझं सेशन आवडलं, विषय संपलाय, राईट. हा. सो आय आय वॉन्ट अस टू बी लाईक यू शुड एन्जॉय युअर परफॉर्मन्स. एक दुसरी गोष्ट, आता इथे पुन्हा एकाने प्रश्नच लिहिलाय, भावनिक समायोजन ही शिकण्याची गोष्ट आहे. नो मॅटर तुम्ही कुठल्या एजला आहात, काय करता, कसं करता, राईट. सो EQ ट्रेनिंगसाठी पुन्हा एकदा लोकांना आजही हा मिथ आहे की मला वेळ लागल्यावर मी काउन्सिलरकडे किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणार का, तर नाही. आपल्या मेंटेनन्ससाठी पण आपल्याला सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट लागतात, काउन्सिलर लागतात. सो तुम्हाला तुमचं गाडीचं सर्व्हिसिंग मर्सिडीज बेन्झ आहे ती, त्यामुळे आपल्याला दर आठवड्याला, महिन्याला सर्व्हिसिंग लागणार आहे. ओके. सो वी नीड टू डू दॅट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकांनी आता प्रश्न लिहिला, हाऊ टू ओव्हरकम ओव्हर थिंकिंग. सो ताटामध्ये जर मी तुम्हाला एक पोळी आणि एक भाजी दिली, हा, सो तुमचा फोकस तीच एक पोळी एक भाजी खाण्यात असेल ना. पण मी जर तुम्हाला गुलाबजाम पण दिले, जिलेबी पण दिली, चायनीज पण दिलं, रशियन पण दिलं, तर यू विल गेट कन्फ्युज, राईट, की काय खायचं, आणि ओव्हर थिंक स्टार्ट देअर, राईट. सो वन स्टेप ऍट अ वन टाइम इज फर्स्ट स्टेप विच यू आर गोइंग टू स्टॉप ओव्हर थिंकिंग. हा, म्हणजे काय, तर आता मी तुमच्या सोबत आहे ना, तुमच्या क्लासमध्ये आहे ना, मग जगाला आग लागू दे तिथे, आय विल बी विथ यू ऍट एनी कॉस्ट, राईट. दुसरी गोष्ट, ओव्हर थिंकिंग, परत आपण ते भिंग बघतो आणि त्या भिंगामध्ये असं की लाईक फॉर एक्झाम्पल कोणीतरी खूप वाईट वागलं माझ्याशी, असं म्हणतो ना, की अरे ती माझी बेस्ट फ्रेंड होती आणि ती माझ्याशी अशी का वागली, किती वाईट वागली. हे जे विशेषण लावतोय ना, तडका द्यायचं थांबवा.
तडक्याची विशेषणं कुठली कुठली आहे तुमची, ती शोधायची. म्हणजे काही काही लोक, मला खूप भन्नाट वाटलं, मला खूप भारी वाटलं, ती किती वाईट आहे, हे जे यांना विशेषण जेवढे कमी कराल तेवढी तुम्ही रियालिटी बघू शकाल. आणि इतना बुरा कोई नहीं है जीवन में. म्हणजे प्रत्येक जण पहिल्यांदा जन्माला आलाय, तर त्यांना पण एक्सपिरियन्स कमी असेल, आपल्याला पण आहे, सगळ्यांचं नवीन नवीन आहे. सो लाईक त्यांचं गालिबांचा एक छान शेर आहे, हमने जिंदगी को कुछ इस तरह आसान कर दिया, किसी से माफी मांग ली, किसी को माफ कर दिया. सिंपल. रोजचा केर घरचा तर तुम्ही काढता की नाही? हा. मग आपल्या मनाचा केर रोज काढायचा आणि म्हणजे घोडे विकून झोपायचं. मनोज सर नोज दॅट की मी खूप घोडे विकून झोपते. हा, प्लीज गो अहेड. थँक्यू, थँक्यू. या. तर ओव्हर थिंकिंग बाबत हे पण पातंजल योग सूत्रामध्ये पण खूप छान पद्धतीने सांगितलेत. ओके, आपल्या 5 वृत्ती असतात, 5 मनोवस्था असतात, स्टेट्स ऑफ माइंड असतात. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृतय, पंचत्रय वृत्ती. या विकल्प जो ऑप्शन असतो की ऑप्शन्स, मल्टिपल ऑप्शन्स जर आपण निर्माण केले तर ती ओव्हर थिंकिंगच्या मोडमध्ये आपण जातो. तर ह्या विकल्पाला कंट्रोल कसं करायचं, तर याचा प्रवास योग दररोजच्या नित्य योग साधनेने सुरुवात होतो. ओके, नित्य योग साधना जशी आपण करत जातो तसं आपोआप शरीर तर चांगलं होतंच, पण आपली जी मर्सिडीज बेन्झ आहे, ओके, हाय पॉवरफुल माइंड जे आहे ते सुद्धा आपोआप चांगलं होतं. अँड माइंड चांगलं झालं की आपोआप भावना सुद्धा चांगल्या होतात, आणि भावना चांगल्या झाल्या की आपोआप आपल्या ऍक्शन्स, कर्म ह्या सुद्धा चांगल्या होतात. म्हणून गीतेमध्ये ती व्याख्या सुद्धा आहे, योग कर्मसु कौशलम. हे ऑटोमॅटिक घडणाऱ्या गोष्टी आहेत. येस, थँक्यू भक्ती मॅडम, थँक्यू. येस, अरुंधती ताई प्रश्न विचारा, त्यानंतर संजीवजी. येस. सर माझा एक लास्ट माझा आहे सर. बर. मी बोलू सर? बोला बोला. हा. हरिओम. हरिओम. भक्ती मॅडम, मला काय विचारायचं होतं. प्रश्न माझा नव्हता, माझ्या मुलाचा आहे. आता 6 वर्ष झाले माझे सासरे गेले. तो सारखा माझा मुलगा आता मेडिकलच्या साईडला आहे, पण कसं 3-4 महिन्यातून सतत त्यांची आठवण काढून अपसेट होतो, दुःखी होतो, माझ्यासोबत म्हणजे रडतो. मग त्याला मला असं समजावून सांगते मी, पण त्याला मी सांगितलेलं पुरेपूर असं कॅच होत नाही. तो थोड्या काळापुरताच राहतो, त्यातून बाहेर येतो आणि परत 3-4 महिने झाले की आणि तो भावनिक होतो आणि म्हणजे थोडस रडायला हे होतो. पण असं मला नको आहे. आता स्वतः माझे वडील 1 वर्ष झाले गेले, पण मी नाही ना होत भावनिक. पण तो सारखा सतत का होतोय? त्याच्या पुढे बरेच आता लोक गेली, पण तो सारखा सतत भावनिक होऊन दुःखी राहतोय. पण मला असं राईट. नको आहे. हा प्रश्न मुलाचा आहे माझ्या. पण मी त्याला काय समजू? मला सजेस्ट करा, किंवा तुम्ही पर्सनल काही काउन्सिलिंग करू शकता का मला? पर्सनल काउन्सिलिंग नक्कीच आहे, पण याच्यात ना सगळ्यांसाठी एक उत्तर देते मी. पहिल्यांदा तर भावनिक हा शब्द जो आहे ना, तर आपण सगळेजण भावनांचे बनलेलो आहोत. हा, म्हणजे पाण्यात राहून पाणी नको असं नाही म्हणता येणार. सो म्हणजे एरिस्टॉटलने एक खूप छान गमतीशीर वाक्य दिलं की राग सगळ्यांना येतो. हा, त्यामुळे त्यात काही कौतुक नाही, पण राग कसा यावा, कधी व्यक्त करावा, कशा पद्धतीने व्यक्त करावे, ही स्किल म्हणजे इमोशन मॅनेजमेंट, भावनिक समायोजन. सो ती आपल्या सगळ्यांना शिकण्याची गरज आहे. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला डेफिनेटली काउन्सिलिंगची गरज आहे, कारण तो त्याच्यासाठी ट्रॉमा आहे. हा, आपण आणि ही ना आपल्या सगळ्यांना पण एक म्हणजे काय म्हणतात, तुम्हाला चांगला शब्द नाही आठवत आहे, कारण जो शब्द आहे तो असा ऑफिशियली म्हणण्यासारखं नाही, बट स्टील टू मोर अंडरस्टँड दॅट, की आपल्या सगळ्यांना एक खाज असते की समोरच्याला सजेशन द्यायची, राईट, की बाबा नाही हे बघ, जसं तुम्ही कम्पेअर केलं इथे, राईट, की माझे वडील वारले आणि मी डोंट कम्पेअर, एव्हरीवन इज डिफरंट, प्रत्येकाचं दुःख वेगळं, प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी आहे, राईट. सो लेट्स अंडरस्टँड ईच पर्सन ॲज अ इंडिव्हिज्युअल. त्यामुळे तुमचा महत्वाचा स्ट्रगल किंवा प्रत्येकाचा माझ्यासारखं समोरच्याने व्हावं असा असतो. पण समोरचा म्हणजे असं पाण्यातल्या माशाला झाडावर चढवण्यासारखं आहे ना. सो लेट देम बी देअर व्हॉट दे आर, आणि मग आपण गेले त्यावर आता काम मी करू. 5 ते 6 वर्ष झालं सांगते की यातून बाहेर पड, यातून येस, बाहेर पड, हा पण क्रॉनिक ट्रॉमा आहे. क्रॉनिक ट्रॉमा आहे मॅम, यू नीड टू टेक अ एक्सपर्ट ओपिनियन. हा, म्हणजे ओके. हेल्प घ्या. येस, थँक्यू. येस, चालेल. भावनिक असणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाहीये, ते हा. मानवतेचं लक्षण आहे. आणि भावनांना ट्रेनिंग देणं, ओके, ही आवश्यकता आहे. येस. उलट आजकाल आजूबाजूला आपण बघितलं तर जिवंत पुतळे आहेत.
चेहऱ्यावरती स्माईल नाही, कपाळावरच्या आठ्या तशाच. ओके, 30शी मध्येच 50शी आलेली, 50शी मध्येच 80ला पोहोचलेली, असे जिवंत पुतळे आहेत. उलट भावनिक आहे तुमचा मुलगा, ही खूप चांगली गोष्ट आहे. गुड. येस, थँक्यू. बोला अरुंधती ताई, अनम्यूट करा आणि बोला. तत्पूर्वी एक प्रश्न होता, मॅडम तुमच्यासोबत नमस्ते मॅम. ऑनलाईन शिक्षण हाँ होऊ शकतं हाँ का? मैम तर होऊ शकतं. thank- मॅडम तुम्हाला नंबर देतील किंवा ओके तुम्ही त्या किंवा तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. ओके, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि तुमच्या पुढे तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला वाटत असेल, ऑफिसमध्ये असेल, असे सायकोलॉजिकल सेशन, इमोशनल बॅलन्स सेशन अरेंज करायचं असेल, तर ते सुद्धा तुम्ही त्यांना इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट करून सांगू शकता, विचारू शकता. येस, हरिओम, बोला. हाँ तर मॅम मला जे तुमचं सेशन खूप आवडलं. आणि नेक्स्ट टाइम पण मी सेशन जॉईन करायला नक्कीच उत्सुक होतं, पण वळत का नाही म्हणजे एक्सपेक्टेशन्स म्हणा, इमोशन्स मध्ये आपण अगेन ट्रॅप होत जातो. म्हणजे रिलेशनशिप मध्ये काही इश्यू असलं तर आपल्याला सगळं माहित राहते. जसं तुम्ही म्हणजे दुर्बीण बाजूला करा आणि बघा की प्रश्न किती मोठा आहे बा म्हणून आपण असं केलं. पण मग त्यावेळेस आपण एक्झॅक्ट त्या टायमिंगला आपण कसं मॅनेज करायचं. हम्म. आता मॅम, तुम्हाला माहितीये का, सगळ्यांना एक सोपं उदाहरण सांगते. आता आपलं सेशन सुरू असताना आजूबाजूला आवाज होत होते का? होत होते, हो. राईट. हम्म. म्हणजे सगळे, पण तरी पण आपण म्हणजे आता ढोल ताशाच्या मध्ये बरं का, आय डोंट नो इथे किती लोक ढोल वाजवतात आणि यू हॅव टू डू दॅट, राईट. तर ढोल ताशामध्ये मागचा ढोल पण असतो, पुढचा ढोल पण जो ढोल वाजवणारा असतो ना, त्याचा ढोलचा ताल चुकत नाही का? तर तो फोकस्ड असतो, राईट. सो हम्म. जनरली यू नीड टू फोकस युअर लाईफ. स्वतःला प्रायोरिटी जेव्हा देतो ना आपण, जसं की तुम्हाला तुमचं मूल प्रायोरिटीवर असतं, हा. मग त्याने डब्यात काय खाल्लंय आणि तो जेवलाय का, हे कसं तुम्ही लक्षात ठेवता? हम्म. हा. मग हम्म. तेव्हा तुम्ही तापात असला तरी, आजारी असला तरी तुम्ही ते नाही लक्षात येत. बिकॉज तुमच्यासाठी आजपर्यंत तुम्ही स्वतः कधी प्रायोरिटी नव्हता. हा. हम्म. आपल्याला आपला जन्म स्वतःला डेव्हलप करायला झालाय, पण आपण इतके जास्त सद्गुरू व्हायच्या मार्गावर असतो की आपल्याला समोरच्यालाच डेव्हलप करण्यात इंटरेस्ट असतो, राईट. सो पहिल्यांदा तर आज एक गोष्ट करायची की स्वतःच्याकडे स्वतःच्या अपेक्षा काय आहे, ड्रीम्स काय आहे, मला मी स्वतः कशी घडवायची, राईट, याच्यावर फोकस करा. मग जनरली काय होतं, मग तुम्ही जो प्रश्न विचारला ना, आता फॉर एक्झाम्पल मला आवडतं तुमच्या लोकांसोबत बोलायला, हा. पण ट्रस्ट मी, मला आत्ता अजून एक काम पण होतं. पण मग मी तिथे माझी प्रायोरिटी फिक्स होती ना, तुम्हाला भेटणं, राईट. ऑटोमॅटिक आपल्या प्रायोरिटी बदलतात. हा. पण तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला काय करायचंय. सो वेन वाय इज क्लिअर, हाऊ ऑटोमॅटिकली हॅपन. सेम विथ रिलेशन. जर मी नसते तर ना मी तुमच्या समोर असते, ना मी डॉक्टर असते, ना तथा चाललं असतं. त्यामुळे सगळ्या पिक्चर मध्ये हिरोईन मी आहे, राईट. त्यामुळे आपल्याला फोकस काय पाहिजे, आपल्या हिरोईनवर फोकस करायचं ना. पण आपण विलनवर करतो, आपण साईड ऍक्टरवर करतो, राईट. इन रिलेशनशिप ऑल्सो. मॅम, लग्नाच्या आधी ठीक होतं, लग्नाच्या आधी आपण एकटे हिरोईन असतो, पण नाही, लग्नानंतर मग फोकस डिस्टर्ब होतो. आता गंमत, हा, बरं झालं म्हणजे, सॉरी म्हणे सर, हा जरा सेशन जरा लेंदी होईल. पण लग्न हा इव्हेंट आहे मंडळींना, एक लक्षात ठेवा. लग्न हा एक इव्हेंट आहे, हा. लग्नानंतर तुम्ही म्हणजे वाल्याचा वाल्मिकी नाही होत, राईट. किंवा लग्नानंतर असंही नाही, लग्न काय ऍक्सिडेंट नाहीये. लग्न एखादं, जसं तुम्ही 10वीतून 11वीत गेला तसं तुम्ही एका रोलमधनं अजून एका रोलमध्ये गेला, राईट. त्यामुळे आपली हम्म. जी सामाजिक जे प्रेशर आहे की लग्न म्हणजे काहीतरी युरेका सायन्स केलंय आपलं, हा, आणि त्याला म्हणजे निभावताना आपल्याला सती जायचीच वेळ आहे, असं नाहीये ते. इट इज ऑल गुड ॲज तुम्ही तुम्ही हम्म. आहात, म्हणून तुम्ही जे आड्यात असतं तेच पोऱ्यात असतं. एक आनंदी स्त्री, एक आनंदी आई असू शकते, एक आनंदी बायको असू शकते, राईट. पण मुळात ती आनंदी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अख्ख्या केकवर फोकस न करता चेरीवर कसा काय फोकस करणार, हो की नाही. त्यामुळे पहिल्यांदा तर हे डोक्यातून सगळ्यांनी क्लिअर करायचं की लग्न इव्हेंट आहे, मूल असणं नसणं इव्हेंट आहे, एज्युकेशन इव्हेंट आहे, नोकरी इव्हेंट आहेत, घटना आहेत त्या, ते आयुष्य नाहीये. मग असं होऊ शकतं की लग्न माझं आयुष्य आहे असं जे म्हणतात ना, त्यांच्यावर काम करायची गरज आहे म्हणजे. ओके. येस. थँक्यू वेल थँक्यू मॅम. वेल. थँक्यू. बोला संजीवजी, बोला. म्हणजे लग्न इव्हेंट नाहीये. लग्न इव्हेंट आहे. मी असं म्हणते की लग्न हा इव्हेंट आहे, जसं की दिवाळी, हा.
आपण दिवाळीला 100% न्याय देतो, मस्त एन्जॉय करतो. तसं आयुष्यातले हे इव्हेंट आहे ना, तारुण्य इव्हेंट आहे, म्हातारपण इव्हेंट आहे. नाहीतर जर इव्हेंट नसतं आणि जर आयुष्य असतं तर सलग तेच झालं असतं ना. आणि लग्नात बोरिंग. मुळामध्ये हा लग्न म्हणजे आपण माणसाशी लग्न करतो, राईट. तो माणूस पण वेगळा, म्हणजे दोन वेगळे ग्रह एकत्र नाही येत आहेत, दोन दोन प्रजाती वेगळ्या एकत्र येत नाही. माणसं माणसं आहे. सो इट इज लाईक परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. पण इथे म्हणजे मेन गाभाऱ्यातली जी मूर्ती आहे ती आपण आहोत, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि त्याचं पावित्र्य म्हणून हा ते हा तो फोकस डायव्हर्ट होतो, तर तो मॅनेज करता येणं महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी एक्झॅक्टली. तुम्ही आज लिहायचं की मी मेन गाभाऱ्यातली मूर्ती का आणि कशी आहे. जर मूर्तीच नसेल तर तुम्ही कुणाची बायको होणार आणि कोण कुणाचा नवरा होणार, राईट. सो आपण मेन आहोत, बाकी सगळीकडे मूर्त्या मूर्त्या असू दे, चालू दे, जे चालायचं आहे ते. पण हा परत हा टॉपिक निघालाय म्हणून एका सिरियस गोष्टीला मी क्लिअर करते. सेल्फ केअर, सेल्फिशनेस आणि सेल्फ सेंटर्ड याच्यात फरक आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की मॅडम एवढ्या म्हणतात हे इव्हेंट आहे ते इव्हेंट आहे, म्हणजे ते आम्हाला सेल्फिश व्हायला सांगतायत का? तर नाही. साधा उदाहरण आहे, एरोप्लेन मध्ये बसल्यावर एअर होस्टेस सांगतात की आधी स्वतःला मास्क लावा, मग तुमच्या 1 महिन्याच्या 1.5 दिवसाच्या बाळाला लावा, राईट. कारण जर मी जिवंत राहिले तर मी माझ्या घराची काळजी घेऊ शकेन. ओके. पण आपल्या सगळ्यांना घाई असते की समोरच्याला जिवंत ठेवावं, माझं काही होऊ दे ना. मग हा थोडासा प्रकार आहे. म्हणून आपण आजचं सेशन जे करतोय ते सेल्फ केअर वर. सेल्फिशनेस कधी येतो की मेरे पास तो है, मुझे तेरा भी चाहिए. म्हणजे आता जे सीईओचं प्रकरण गाजतंय, जस्ट जोक अपार्ट, दॅट इज अ सेल्फिशनेस. की छान परिवार आहे, बायको आहे, तरी मला तुझी बायको हवी आहे. ओके. येस. ओके. गो अहेड. येस. नमस्कार. नमस्कार सर. आपल्या वेटिंग लिस्टला 1 नंबरला नाव आल्यानंतर कितीतरी वेळ ते कन्फर्म न होणं म्हणजे काय, त्याचा थोडक्यात अनुभव घेतला. नाईस. काय नाही, मस्त सेशन. ही थँक्यू गाडी थँक्यू आहे सर. आणि या गाडीचं फ्युएल सकाळी 5:30 ते 7 येतं हे माहित आहे, पण ती गाडीचं नाव मर्सिडीज बेंझ हे आज कळलं. हो ना, आपण आजपर्यंत तिला हातगाडी सारखं ट्रीट करतोय. कुठली असली तरी ती गाडी चालत राहते आणि चाकांवर चालत राहते, बाकी मॉडेलकडे लक्षच दिलं नव्हतं. वा 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 वा. सो वी ऑल आर मिलेनियर्स. आपल्याकडे मर्सिडीज आहेत त्याच्यामुळे मस्त. पण येस. सगळ्यांकडे मर्सिडीज असतील ना तर मर्सिडीजचं डिव्हिल्युएशन होईल. नाही नाही, इनफॅक्ट आपण भारत आहोत ना, म्हणजे श्रीमंतांचा देश आहे म्हणून आपण असे होतो. बरोबर बरोबर. तर ते चालेल. पण मस्त. आणि ते जी स्टोरी होती ना हो बाळाला केअर करायची, ती हो. पण खूप छान. थँक्यू. ती परत बघायला आवडेल. आय डोंट नो हाऊ डू यू डू इट. नाही नाही, नक्की नक्की नक्की. येस. सो थँक्यू कीप इट सो अप. मच. आणि आता सेशन झाल्यानंतर आम्हाला एक टॉपिक दिलाय तुम्ही आता, हो. की लग्न एक इव्हेंट आहे, तर आमचं आता डिस्कशन होईल याच्यावरती. बरं, मी म्हणते तुम्ही पहिलीच्या वर्गात आहात लोक हो. एकदम लग्न इव्हेंट आहे आणि घरच्यांना आता माझा इव्हेंट संपला असं काही करू नका. थोडस आपल्याला पीएचडी लेवलला जायचं ही गोष्ट हँडल करायला, बाकीच्या शाळेत येत नाही येत या. चालेल. थँक्यू सो मच सर. ओके, कॉंग्रॅट्स, कीप इट अप. थँक्यू थँक्यू. थँक्यू. मॅम येस. तुमच्या हॅलो मॅम, हॅलो. तुमच्या सेशन पेक्षाही जास्त मला तुमच्याशी बोलायला खूप आवडलं. थँक्यू सॉरी, सो पण मच. ही कॉम्प्लिमेंट तुम्हाला देईल. मला तुमचं बोलणंच खूप आवडलं. म्हणजे जे तुम्ही बोलताना जे सांगितलं ते सेशन पेक्षा मला खूप जास्त मोटिवेटिंग वाटलं. थँक्यू ठीक सो आहे. मच मॅम. येस. येस. श्रद्धाताई अनम्यूट करा आणि लाईक बोला. टू टॉक विथ यू. थँक्यू. अनम्यूट करा तुमच्या बाजूने. बोला. आवाज येत नाही तुमचा. हेडफोन असेल तर डिस्कनेक्ट करा. तुम्ही अनम्यूट होत नाहीये. होत आहेत. आमच्या मुलाला आम्ही मोकळं सोडलंय अनम्यूट करण्याच्या. तुम्ही सर्वजण करू शकता तुमच्या बाजूने. ओके. टेक्निकल इश्यू दिसतोय. तुमच्या डिव्हाइसमध्ये इश्यू आहे श्रद्धाताई, आय थिंक. हो तर चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा.
या सेशनवरून मला ते भगवद्गीतेतला छोटीशी ओळ आठवली. शरीर खलु धर्म साधनम. ओके, आणि त्यासोबत मन सुद्धा आपलं येतं, की मन व्यवस्थित असेल तर शरीर व्यवस्थित राहतं, आणि शरीर मन व्यवस्थित असेल तर आपोआप आपल्या भावना सुद्धा व्यवस्थित राहतात. ओके, ग्रेट ग्रेट, व्हेरी नाईस, थँक्यू. तर या शरीरालाच चांगलं ठेवण्याचं भक्ती मॅडम आम्ही गेली 4-5 वर्षापासून अखंडपणे काम करत आहोत, सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट तर्फे. आणि जसे की फाउंडिंग जे मेंबर असतात तसे फाउंडिंग पण साधक आहेत या वर्गात. म्हणजे ज्यावेळेस तो क्लास चालू झाला त्यावेळेस पासूनचे सुद्धा मेंबर्स आहेत. फक्त ती एक वा. ओके, ज्यांनी हा वर्ग फाउंड केलात, ओके, त्याच्यासोबत जे साधक आहे ते सुद्धा अप्रतिम आहेत. म्हणजे ही जर्नी वा. सुद्धा त्यांची खूप छान आहे. नाईस. तर हे सेशन खूप लोकांना वाटते संपूर्ण आहे, जसं मलाही वाटते संपूर्ण आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता तर इथून आपण हे सेशन संपण्यापूर्वी या तासाभरातलं कुठलं तरी एक लर्निंग सोबत आपण ठेवूयात. कारण तो धागा आठवला की सगळ्या गोष्टी आठवतात, आणि धागा नाही आठवला की फक्त लेक्चर खूप छान होतं, विषय असा इथं संपतो. तर कुठलं तरी एक सिम्पल लर्निंग घ्या, फंडामेंटल काही पण घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आजपासून कम्पॅरिझन करणार नाही. ओके, मी स्वतःला ऍक्सेप्ट करेल, स्वतःवरती मी प्रेम करेल, माझा अमृत कुंभ सुरुवात जी आपण केली होती तो मी व्यवस्थित ठेवेल, माझी मर्सिडीज गाडी व्यवस्थित चकाचक ठेवेल. कुठलीही एक वाक्य, एक शब्द हा सोबत घेऊन जर आपण चालायला सुरुवात केली तरी सगळं अख्खं सेशन आपल्या लक्षामध्ये राहतं. म्हणजे आपण एक्झामला जे ट्रिक वापरतो ना, एखादा शब्द पाठ केला की सगळ्या गोष्टी आठवतात, सेम तशा कुठल्याही सेशन झाल्यावरती आपण केलं तर या गोष्टी छान पद्धतीने आपल्याला लक्षात राहतात. तर डॉक्टर भक्ती मॅडम, आम्ही सगळे साधक, सूर्यनमस्कार इन्स्टिट्यूट परिवार तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज रविवार आहे. ओके, रविवारी फॅमिलीचा वेळ असते, कमिटमेंट असतात, तरी पण तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुम्ही उपस्थित राहून आम्हा सर्वांना खूप छान पद्धतीने भावनिक संतुलन या विषयावरती मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे आम्ही सर्वजण मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो येस, मच. थँक्यू. मनोज सर, श्रद्धा मॅडमचा जो प्रश्न आहे ना, जस्ट क्लिअर करते कारण त्यांनी तिथे टाईप केलाय. निद्रा नाश ही गोष्ट सिरियसली घ्या, कारण त्याला औषधाची आणि समुपदेशनाची गरज आहे. प्लॅन म्हणजे त्यांचा असा आहे की प्रश्न जेव्हा पण उद्या काय करायचं याचा प्लॅन करते त्या रात्री मला झोपच नाही नीट लागत. सो इट इज ऑल अबाउट एन्झायटी